जॉईन झाले का? झाले प्राचार्य साहेब? हॅलो सर. करा, चालू करा. जॉईन झालेले. चालू करू का सर? हो, ओके ओके, हा, थँक्यू. शेवटी बोलतो मी. हो हो, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले धारूर लोक प्रशासन विभाग व अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष यांच्या वतीने आजचा एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आजच्या वेबिनारचा जो विषय आहे, मुख्य विषय किंवा थेम NEP 2020 अँड स्किल एज्युकेशन. आपण बघतो संबंध देशामध्ये आज शिक्षण व्यवस्थेमध्ये जो नवीन शैक्षणिक धोरण आहे, देशाला तब्बल 26 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण मिळालेलं आहे. आणि जे तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही दोष आहेत किंवा जे काही कमतरता आहे, त्या कमतरता भरून काढण्याच्या दृष्टीनं आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीनं शिक्षण व्यवस्थेवर जे आरोप होतात, रोजगार क्षमता नाही, कौशल्य शिक्षण नाही, या गोष्टीचा अंतर्भाव करून नव्याने या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक धोरण मिळालेलं आहे. आणि त्याच्या अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपण सर्वजण असताना कौशल्य शिक्षण विशेषतः मग कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणत्या अंगाने कोणकोणत्या बाजूने करण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला विद्यार्थ्याला कसा देता येईल, ऑन द जॉब ट्रेनिंग असेल, प्रकल्प असेल किंवा मग अजून जे काही प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज जे आहे ते विद्यार्थ्याला देऊन आपल्याला विद्यार्थ्याला रोजगार कसा देता येईल, अर्थार्जन कसं त्या विद्यार्थ्याला मिळेल. परवाच UGCने एक म्हणजे बाब डिक्लेअर केलेली आहे की आता UG PG ला काम करायचं सुद्धा विद्यार्थ्यांना संधी द्यायची आहे. म्हणजे ती काम करत असताना विद्यार्थ्यांना एक निश्चित मोबदला सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून कौशल्य शिक्षणाचं महत्व नवीन आपल्या जे विषयामधले जे काही मंडळी आहेत, आपल्या विषयातील लोकांना त्या ठिकाणी त्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हावी, ऑनलाईन झूम मोडवर त्या ठिकाणी चर्चा व्हावी म्हणून या ठिकाणी या वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोक प्रशासन विभाग आणि IQACच्या वतीनं. तर या वेबिनारसाठी जे काही मुख्य गेस्ट आपल्याला उपस्थित आहेत ते आपलेच बलबीम महाविद्यालय बीड लोकप्रशासन विभागाचे प्रोफेसर प्राध्यापक शैलेश अकुलवार सर आणि दुसरे गेस्ट उर्मिला रेड्डी मॅडम, सुशीला देशमुख महिला महाविद्यालय लातूर. या ठिकाणी आमच्या प्राचार्य साहेबांचं निश्चितच म्हणजे त्या ठिकाणी मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो की त्यांनी म्हणजे आम्हाला वेबिनार आयोजित करण्याची, प्रत्येक डिपार्टमेंटला वेबिनार आयोजित करून त्यावर चर्चा साधक बाधक व्हावी आणि नवीन विषय घेऊन त्या ठिकाणी आमचा उत्साह त्यांनी त्या ठिकाणी वाढवला. त्याबद्दल पहिल्यांदाच त्यांचं मी त्या ठिकाणी आभार आणि परवानगी घेऊन त्या ठिकाणी सुरुवात करतो. तर आपले जे पहिले वक्ते आहेत अकुलवार सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक NS वाघमारे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अकुलवार सरांचा परिचय उपस्थितांना करून द्यावा. धन्यवाद सर. आज या राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनारसाठी जे रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर शैलेश अकुलवार सर यांचा परिचय मी आपल्या समोर ठेवणार आहे. डॉक्टर शैलेश अकुलवार सर हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नामांकित बलबीम महाविद्यालय बीड येथे लोक प्रशासन विभागाचे विभाग प्रमुख आहेत. सर 27 जुलै 2006 पासून ते आजपर्यंत तिथं विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सरांची एकूण सेवा ही 18 वर्ष झालेली आहे. सरांचे PhD व सर मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर एक अकॅडमिक व्यक्तिमत्व अकुलवार सरांचं आहे. त्यामध्ये सांगत असताना डॉक्टर अकुलवार सर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी शोध निबंधासह आपला सहभाग नोंदवलेला आहे. डॉक्टर अकुलवार सरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे लोक प्रशासनाचे जे सेमिनार कॉन्फरन्स झालेले आहेत त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 11हून अधिक या ठिकाणी त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांनी 40 शोध निबंध सादर केलेले आहेत.
त्याचबरोबर त्यांनी या शैक्षणिक क्षेत्राबरोबर त्यांनी जे को करिक्युलर या ऍक्टिव्हिटीमध्ये सर सतत सक्रिय असतात. त्यांनी NSS मध्ये सतत 5 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचबरोबर सरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एक लोकप्रशासन विषयामध्ये त्यांनी मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे की जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या विद्यापीठामध्ये लोकप्रशासन या विषयावर त्यांच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्याचबरोबर हे काम करत असताना सुद्धा एक आपली राष्ट्रसेवा म्हणून त्यांनी आज सध्या सर NCC चे मेजर म्हणून सुद्धा आज कार्यरत आहेत. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये आणि विशेषतः त्यांचं जे लोकप्रशासन विषय आहे या विषयामध्ये अतिशय अभ्यासू एक तज्ज्ञ आमचे मित्र डॉक्टर शैलेश अकुलवार सरांचा परिचय आहे. सरांचा परिचय त्यांच्या बोलण्यामधून येईलच अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या पुढीलचे जे सूत्र आहेत लोकप्रशासन विभाग प्रमुख आमचे मित्र माननीय DB जाधव सर यांच्याकडे सोपवतो. प्राध्यापक DB जाधव सर. धन्यवाद वाघमारे सर. आपण प्रमुख पाहुण्याचा सुंदर असा परिचय करून दिलेला आहे. यानंतर मी प्रोफेसर अकुलवार सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. ओके, नमस्कार सर. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्ले दारूर, जिल्हा बीड, लोकप्रशासन व अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षी विभाग यांच्याद्वारे आयोजित NEP 2020 व कौशल्य शिक्षण वेबिनार या ठिकाणी संपन्न होत आहे. या राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे सर आणि याच्यासाठी साधन व्यक्ती म्हणून लातूरून डॉक्टर उर्मिला रेड्डी मॅडम उपस्थित झालेत. याशिवाय यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य मेजर मिलिंद गायकवाड सर, उपप्राचार्य प्राध्यापक महादेव जोगडे सर, प्रमुख डॉक्टर LB जाधवर सर आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख जाधव सर. याशिवाय या वेबिनारसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि आमचे लोकप्रशासन विषयाचे परिवारातले सर्व सहकारी मित्रांनो, आज मी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शैक्षणिक कौशल्यावर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. NEP 2020 हे शिक्षण प्रणालीतील मूलभूत बदल करण्यासाठी तयार केले गेलेले आहे. याचा मुख्य उद्देश जो आहे की उच्च शिक्षणामध्ये गुणवत्तेचे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करणे, कौशल्य विकासावर भर देणे आणि शिक्षणातील जी असमानता आहे ती दूर करणे या अनुषंगाने NEP आपल्याकडे लागू करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की शैक्षणिक जे धोरण आहेत आपल्याकडे भारतामध्ये ते जर मागे आपण वळून जर पाहिलं तर आता पण जवळपास 4 शैक्षणिक धोरण भारतामध्ये राबवण्यात आलेलं आहे. त्याचा जर आढावा घ्यायचा जर झालं तर भारतामध्ये पहिल्यांदा जे शैक्षणिक धोरण जे लागू झालं ते 1968 ला लागू झालेलं आहे. म्हणजे तत्कालीन भारताचे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जी यांच्या काळामध्ये ही पहिल्यांदा शैक्षणिक धोरण आपल्या भारतामध्ये लागू झालं. त्यावेळेस कोठारी कमिशनने सुद्धा या संदर्भात त्यांनी शिफारशी समोर ठेवले होते. त्यानंतर 1968 नंतर आपण पाहतो की 1986 मध्ये दुसऱ्यांदा परत एकदा शैक्षणिक धोरणावर कायदा करण्यात आला. त्यावेळेस तत्कालीन भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी होते. त्यांच्या काळामध्ये सुद्धा शैक्षणिक धोरण लागू झालं आणि 1986 ते 2020 पर्यंत कोणतेही शैक्षणिक धोरण तसं लागू झालं दिसत नाही. पण तरी पण म्हणजे मनमोहन सिंगच्या काळामध्ये सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भात चर्चा केली गेली होते. त्यावेळेस सुद्धा कमिटी गठीत करण्याचा सुद्धा निर्णय झाला होता. पण विरोधकांच्या याच्यामुळे ती जी 25 वर्षापूर्वी इम्प्लिमेंटेशन जे होणार होतं न्यू एज्युकेशन पॉलिसीचं ते येता 2020 उजाडलेलं आपल्याला दिसून येतो. 2009 साली एज्युकेशन संदर्भात अजून एक कायदा लागू झाला होता. तो आहे राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 साली. त्यानंतर 2020 साली न्यू एज्युकेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी
2020 हे लागू करण्यात आलेलं आहे, ज्याचा इफेक्ट जो आहे आपल्याला 2030 नंतर खऱ्या अर्थाने 100% पुन्हा भारतभर लागू झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि आतापर्यंत जेवढे काही शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये सर्वात मोठी कमिटी म्हणून सुद्धा या NEP कडे सुद्धा पाहिले जाते. या NEP मध्ये एकूण 12 मेंबर असलेली ही कमिटी होती. या कमिटीचे जर अध्यक्ष आपण जर पाहिलं तर भारताचे जे इस्रो आहेत, इस्रोचे अध्यक्ष माजी अध्यक्ष डॉक्टर रंगन सर हे होते अध्यक्ष, आणि त्याच्याशिवाय त्यांना 11 मेंबर सहकारी होते. सर्वात मोठा मसुदा म्हणून सुद्धा याकडे पाहिला जाते. आता पण शैक्षणिक धोरणामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात मसुदा कधी तयार झालेला नव्हता. सर्वात मोठी मसुदा म्हणून सुद्धा या धोरणाकडे पाहिला जातो. आपण लक्षात येईल की ही मसुदा इतकं मोठं होण्याचं कारण म्हणजे हे मसुदा तयार करत असताना ग्रामपंचायत स्तरापासून स्थानिक पातळीपासून केंद्र स्तरापर्यंतचे सर्वांचं फीडबॅक घेऊन हे मसुदा तयार करण्यात आलेला आहे. आता पण नवे तेवढे शिफारशी याच्यामध्ये सुचवण्यात आलेल्या आहेत. सर्वांचे शिफारशीचं अंमल या मसुद्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पहिल्यांदा हे शैक्षणिक जे धोरण होतं, शैक्षणिक धोरण आपल्याकडे HRDC ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अंतर्गत शैक्षणिक धोरण ठरवले जायचं. नंतरच्या काळामध्ये HRDC जी आहे ते मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय असं लागू करण्यात आलेलं आहे. आणि या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गतच आज आपण पाहतोय की शैक्षणिक धोरण 2020 हे लागू करण्यात येत आहे. जुन्या शैक्षणिक धोरणामध्ये आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर फरक पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की त्याची रचना आणि संरचना. जुन्या याच्यामध्ये 10+2 असं 12 वर्ष त्याच्यामध्ये फॉर्म्युला होता, संरचना होती. आणि आपण ती जी जुनी संरचना आहे ती आपण त्याला मागे करून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मात्र आपण परत एकदा 5+3+3+4 असं आपण लागू केलेलं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 5+3+4 असे एकूण 15 वर्ष हे आपण लागू केलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला संरचना समजून घेत असताना हे पाहावं लागेल की ही फॉर्म्युला काय आहे. तर ते आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण अशी व्यवस्था आहे. यापूर्वी 10+2 मध्ये जो विद्यार्थी आहे तो 6 वर्षानंतर पहिल्यांदा शाळेमध्ये इनरोल होत होता, प्रवेशित होत होता. आणि तिथून त्याचं पहिली, दुसरी, तिसरी अशी 10वी पर्यंत, त्याच्यानंतर 11वी 12वी असं शिक्षण पूर्ण व्हायचं. आता ती जागा आता काय झालेलं आहे की आता विद्यार्थी जो आहे तो आता पहिल्या 3 वर्षामध्ये शाळेमध्ये त्याला प्रवेश दिला जाईल. त्याच्यासाठी NEP मध्ये जो 5 वर्षाचा जो कालावधी आहे आफ्टर 3 इयर्स 3 वर्षानंतरचा त्याला आपण म्हणतो फाउंडेशन स्टेज. फाउंडेशन स्टेज मध्ये आपण हे 5 वर्षाचा कालावधी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये जसे अंगणवाडी वगैरे असतो जसं आपण सोप्या भाषेत जर सांगायचं असेल LKG UKG नर्सरी LKG UKG जो प्रकार आहे तो फाउंडेशन कोर्स म्हणून इकडे पाहिला जाते. सद्यस्थितीमध्ये गव्हर्नमेंटची शाळा आणि प्रायव्हेट शाळा दोन्ही सुद्धा अस्तित्वात आहेत. दोन्ही सुद्धा 2020 मध्ये या धोरणामध्ये आपलं सक्रिय भूमिका बजावताना भविष्यामध्ये दिसणार आहे. हे 5 वर्ष फाउंडेशन जो कोर्स आहे आफ्टर 3 वर्ष म्हणजे 3 वर्षानंतर मुलगा जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा अंगणवाडी बालवाडीमध्ये विद्यार्थ्यांना फक्त शिकवलं जाते. इथं शिक्षण कसं आहे, जसं यापूर्वी आपण पाहतोय की 6 वर्षापर्यंत आपल्याला शाळेमध्ये प्रवेश मिळत नव्हतं, 6 वर्षापर्यंत आपल्याला प्रवेश घेता येत नव्हतं. अशा वेळेस आपले मुलं जे आहेत लहान मुलं घरातले ते घरीच राहायचे, घरी शिकायचे. तिथं जे काही त्यांची शैक्षणिक किंवा सामाजिक मशागत व्हायची तिथपुरतच ती मर्यादित होती. पण नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की आपली जी जुनी शिक्षण व्यवस्था जी आहे ती काळानुरूप काळामध्ये ती टिकणं अवघड आहे. तर येणारी जी पिढी आहे ती फार स्पीड आणि ब्रिलियंट जनरेशन असल्यामुळे त्यांना त्या प्रमाणात शिक्षण दिलं गेलं पाहिजे ही जेव्हा लक्षात आलं धोरणकर्त्यांना तेव्हा त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आवर्जून त्यांनी काय केलं की 3 वर्षानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन स्टेज त्यांनी तयार केलं. याचा मुख्य उद्देश म्हणजे अजून असा आहे की आपण पाहतो की आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये
पूर्वी कसं होतं की मुलांना खेळण्याची जी साधने होते ती म्हणजे गल्लीमध्ये मुलांसोबत मित्रांसोबत ते खेळायची. तिथं वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून त्याची तिथं मशागत व्हायची. सामाजिक मशागत, ग्रुपमध्ये खेळणं वगैरे. त्यामुळे त्यांची जे व्यक्तिगत विकास जो आहे तिथे होताना आपण पाहतो. पण आता हॅलो सर, आवाज येत नाही. हा आवाज येतोय, बोला अतुल सर. आता जॉईंट फॅमिली राहिलेली नाही, सर्व विभक्त कुटुंब झाले असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अपत्य जे 2 पेक्षा जास्त नाही. त्याच्यामुळे बरेच वेळेस काय होतं की पहिला जो अपत्य असतो तो एकलकोंडा होण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात वाढताना आपण समाज व्यवस्थेमध्ये दिसून येतो. त्यामुळे जे मुलं गल्लीमध्ये, अंगणामध्ये, घरामध्ये जे पूर्वी खेळायचे जॉईंट फॅमिलीमध्ये, तीच खेळ आता जे बंद झालेले आहे परत एकदा सुरू करण्याच्या अनुषंगाने 3 वर्षानंतर जे आपण अंगणामध्ये आणि घरामध्ये जे खेळ खेळायचो तीच खेळ तुम्ही शाळेमध्ये येऊन तिथं व्यवस्था किंवा वातावरण निर्मिती या शैक्षणिक नवीन जे धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. तिथं तुम्हाला लहान मुलांसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा तिथं पद्धत राहणार नाही. तिथं फक्त यायचं आहे, डबे घेऊन यायचे, खायचंय, खेळायचंय, बागडायचं आहे आणि तिथं जे टीचर्स आहेत ते तुम्हाला ते केअरटेकर म्हणून तिथं त्यांची भूमिका आहे आणि ते तुमची काळजी घेतात. अशा प्रकारे ही फाउंडेशन कोर्स जे आहे, फाउंडेशन जो स्टेज आहे ती नवीन व्यवस्थेने निर्माण करण्यात आलेला आहे. त्याचा उद्देश एवढाच आहे की शिक्षणामध्ये गोडी लागणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आपण लहानपणामध्ये पाहतो किंवा आपण जर बालपणामध्ये जर पाहिलं तर आपण शाळेला जाताना घाबरायचं, जात नव्हतो. म्हणजे बरेच पिक्चर आपण असं पाहिलेलं आहे की आई वडील आपला उडत नेताना, फरफटत नेताना शाळेमध्ये आपण चित्र आपण पाहिलेलं आहे किंवा आठवण केलं तरी लक्षात येतो की का. त्याचं कारण आहे की शिक्षणाबद्दलची भीती. शिक्षणाबद्दलच्या भीतीमुळे आपण ते जात नव्हतो, ती गोडी लागत होती, गोडी लागायला ते उशीर व्हायचं. हेच दूर करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये की तुम्हाला शिक्षणामध्ये गोडी लागावं, ते शाळेच्या वातावरणाशी तुम्ही जुळून घ्यावं या उद्देशाने या बालवयामध्ये मुलं रमण्यासाठी त्यांना ही व्यवस्था जी आहे शाळेमध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि याच्यामध्ये फक्त त्यांना खेळणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यानंतर हे 5 वर्षामध्ये जो आहे पहिली व दुसरी सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे LKG, नर्सरी, LKG, UKG आणि पहिली आणि दुसरी, किंवा मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर अंगणवाडी बालवाडी जी आहे आणि पहिली आणि दुसरी जी आहे, पहिल्या स्टेजमध्ये जे फाउंडेशन जो स्टेज आहे त्याच्यामध्ये याला समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि या याच्यामध्ये कुठलीही परीक्षा पद्धत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये लागू करण्यात आलेली नाही. या जुन्या धोरणामध्ये आपण पाहतोय की त्याच्यामध्ये परीक्षा पद्धती होती, विद्यार्थ्यांना मार्क मेमो होतं, वार्षिक परीक्षा पद्धत होती. पण आता जी पद्धत आहे या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायची नाही हे त्याच्यामध्ये तशी नमूद करण्यात आलेलं आहे. यानंतर आपण पाहतोय की दुसरा जो स्टेज आहे तो आहे 3 वर्षाचा स्टेज, त्याला आपण म्हणतो प्रिपरेटरी स्टेज. थोडक्यामध्ये याला आपण म्हणू प्राथमिक स्तर. प्राथमिक स्तर जो आहे ते प्राथमिक स्तर जवळपास 3 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे दुसरी नंतरचा जो आहे वर्ग 3री, 4थी आणि 5वी हा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे 3 वर्षामध्ये. तर प्राथमिक शिक्षणामध्ये 3री, 4थी आणि 5वी यामध्ये मात्र तुम्हाला विद्यार्थ्यांना अभ्यासाशी गोडी लागणं किंवा अभ्यासाशी जोडण्याच्या अनुषंगाने तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे क्लास जो आहे ते रन करण्याचं याच्यामध्ये सुचवलं गेलेलं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. याशिवाय पोयम, त्या वेगवेगळे पोएम्स असतील किंवा स्टोरी असतील किंवा लेक्चर्स असतील, तास असतील, याच्याशी विद्यार्थ्यांना जोडण्याच्या अनुषंगाने प्राथमिक स्टेज. पण याच्यामध्ये जसं पूर्वी परीक्षा पद्धत नव्हती, विद्यार्थ्यांना तुम्हाला परीक्षा पद्धत जी आहे विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जो स्टेज आहे आपण तो पाहतोय की परत 3 वर्षाचा स्टेज आहे, त्याला आपण म्हणतो मिडल स्टेज. मिडल स्टेज म्हणजे ज्याला आपण माध्यमिक आपण म्हणता येईल. माध्यमिकचा जो स्टेज आहे तो आहे 6वी, 7वी आणि 8वी. 6वी आणि 7वी आणि 8वी हा माध्यमिक स्टेज मानला जातो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी वाढल्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय भारतामध्ये अनेक घटक राज्य आहेत, अनेक घटक राज्यांची वेगवेगळी आपली स्वतःची मातृभाषा आहे आणि त्या मातृभाषामध्ये शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं आणि जास्तीत जास्त त्यांनी शिक्षणामध्ये जे समजूतदारपणा आहे ते वाढण्याच्या अनुषंगाने मातृभाषेतच शिक्षण द्यावं या अनुषंगाने
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुचवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मातृभाषेला विशेष महत्व आहे. याचा अर्थ असा नाही की इंग्रजी भाषा शिकायची नाही का, इंग्रजी भाषा शिकायची आहे. ज्यांना जशी पाहिजे तसं शिकणं फार आवश्यक आहे. आपण आज पाहतोय भारतामध्ये इंग्रजी भाषेच्या प्रसारामुळेच आज आपण भारतामध्ये अनेक जे बेरोजगार आहेत, ज्यांचे इथं शिक्षण पूर्ण झाले आहेत, ते पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जाऊन नोकरी करताना आपण पाहतो. त्याचं कारण काय की त्यांनी इंग्रजी जो विषय आहे, इंग्रजी ज्ञान आत्मसात केल्यामुळे त्यांना फॉरेनमध्ये इतर ठिकाणी त्यांना रोजगार करणं त्यांना योग्य झालेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधणं योग्य झालेलं आहे. आपण पाहतो जगभरामध्ये इतर देश असे काही आहेत की त्यांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार न केल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपण पाहतोय. भारतामध्ये असा एकही देश नाही जिथं भारताचे नागरिक हे नोकरी करत नाही किंवा काम करत नाही, असा एकही देश आज जगामध्ये उरलेला नाही. पण याशिवाय भारतामध्ये आपण आज जसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर चीन हा देश आपण पाहतो. चीनचं जे भाषा आहे ती चीनी असल्यामुळे त्यांनी त्या चीनी भाषेचा प्रसार इतर ठिकाणी होऊ दिलेला नाही. त्याच्यामध्ये चीनी भाषेच्या पलीकडे कुठे जाता येत नाही. तेच एक कारण आहे की चीनचे लोक इतर राष्ट्रामध्ये कुठेही काम करताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणून जरी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून जर शिक्षण जरी दिलं तर इंग्रजी सुद्धा तुम्हाला पर्याय दिलेला आहे. तुम्हाला जर वाटलं इंग्रजीतून शिक्षण घ्यावं तर तुम्हाला इंग्रजीतून शिक्षण घेता येते. त्यामुळे इंग्रजीचं महत्व या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. आणि अजून एक महत्वाचे म्हणजे या 3 वर्षाच्या या मिडल स्टेजमध्ये या माध्यमिक याच्यामध्ये या व्यतिरिक्त तुम्हाला व्होकेशनल कोर्स सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे. कारण नवीन एज्युकेशन जो आहे ते स्किल ओरिएंटेड आहे. स्किलला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. आज आपल्याकडे जुन्या याच्यामध्ये डिग्रीचा आणि नोकरीचा काही संबंध येत नव्हता. म्हणजे शिक्षण हा वेगळा प्रकार आहे आणि जिथं आपण काम करतोय तिथला अनुभव, तिथला एक्सपिरियन्स, तिथलं ज्ञान हा वेगळा प्रकार असल्यामुळे बरेच वेळेस शिक्षण फक्त डिग्री म्हणून पाहिलं जात होतं, त्याचा वापर केला जात होतं. पण प्रत्यक्षात काम करत असताना त्या डिग्रीचा वापर तसं होत नव्हतं. म्हणून आता स्किल ओरिएंटेड यावर जास्त भर देण्याच्या अनुषंगाने माध्यमिक स्तरावर व्होकेशनल कोर्सेस हा इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. व्होकेशनल कोर्समध्ये तुम्हाला लहान मुलांना आपण पाहतो की आपल्याकडे अजून सुद्धा 12 बलुतेदारी पद्धत अजून अस्तित्वात आहे. प्रत्येकाचा व्यवसाय निश्चित आहे. तर त्या व्यवसायातून शिकणारी जर मुलं त्यांना त्या व्यवसायाचं आवड असेल, त्यांना त्या व्यवसायात जर पुढे जायचं असेल, त्यांनी सुद्धा आपल्या शाळेच्या पातळीवर त्या वेगळ्या प्रकारचे व्होकेशनल कोर्स शासनाने ठरवून दिलेला आहे. त्या शाळेमध्ये जी सुविधा दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना नॉलेज ते घेता येईल, ते पूर्ण करता येईल. म्हणजे तुम्हाला व्होकेशनल कोर्स पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यातून तुम्ही पास आउट होणार नाही, अशी व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतो. त्याशिवाय संगणकाचं ज्ञान सुद्धा देण्याचं त्याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. आज आपण पाहतोय डिजिटल युगामध्ये एकही व्यक्ती मोबाईल शिवाय किंवा संगणकाशिवाय राहू शकत नाही. त्याच्याशिवाय आपले कोणते काम करू शकत नाही, व्यवसाय करू शकत नाही, शैक्षणिक कामे करू शकत नाही किंवा आपले घरगुती कामं सुद्धा करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी मोबाईल, इंटरनेटची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येकाच्या हातातच मोबाईल देण्यात आलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो की जग हे ग्लोबल विलेज जे आहे ती संकल्पना मोबाईलच्या स्वरूपामध्ये आज आपण अवतरलेलं आपण पाहत आहोत. तर मोबाईलचं ज्ञान सुद्धा या माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना मिळण्याच्या अनुषंगाने तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय कम्प्युटरचं जे कोडिंग, डिकोडिंग वगैरे जे आहे ते सुद्धा त्यांच्या रुचीनुसार त्यांना ते शिकवले जाण्याची व्यवस्था या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतो. यानंतरचा जो स्टेज आहे तो आहे सेकंडरी स्टेज, ज्याला आपण म्हणू उच्च माध्यमिक. उच्च माध्यमिक मध्ये तो जो लेवल आहे 4 म्हणजे 5+3+4. आपण 3 जो पाहिला शेवटचा तो आहे मिडल स्टेज होता. तर जे 4 इयरचं जे स्टेज आहे त्याला आपण सेकंडरी स्टेज ज्याला आपण म्हणू उच्च माध्यमिक स्तर. या उच्च माध्यमिक स्तरामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. पहिल्यांदा याचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस डिझाईन करण्याचा किंवा पुस्तक प्रकाशनाचा जो अधिकार आहे तो NCERT ला देण्यात आलेला आहे. NCERT आपण पाहतोय मागील अनेक वर्षापासून चांगले डाटा, चांगली माहिती असलेले पुस्तक, कंटेंट चांगलं असलेलं आपल्याला विद्यार्थ्यांना देत असणार दिसून येतो. त्याच्यामध्ये त्याची जो विश्वासार्हता जो आहे आज सुद्धा अजून टिकून आहे आणि आधुनिक काळामध्ये सुद्धा NCERTची भूमिका याच्यामध्ये फार महत्वपूर्ण राहणार आहे. NCERTची पुस्तकं MPSC, UPSC साठी सुद्धा वापर करत असताना पण मोठ्या प्रमाणात आपण पाहतो आहोत. तर या माध्यमिक स्टेजमध्ये 4 वर्षाचे असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल सब्जेक्ट निवड करता येते. पूर्वी जे बंधन होतं की विशेष आपण कला शाखा असेल
विज्ञान शाखा असेल, वाणिज्य शाखा असेल, त्याच्यातलेच विषय निवडावं अशा प्रकारची जी बंधन होते आता ती बंधन आता राहिलेली नाही. तर तुम्हाला मल्टिपल याच्यामध्ये जे लिस्ट आहे त्या शाळेमध्ये दिले त्या लिस्ट प्रमाणे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या रुचीनुसार तुम्हाला तो विषय आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निवडता येणार आहे. आणि इथं नवीन एक बदल असा झालेला आहे की याच्यामध्ये इथून या सेकंडरी स्टेजमध्ये जे उच्च माध्यमिकची स्टेज आहे इथं सेमिस्टर पद्धत लागू करण्यात आलेली आहे. त्याचा जो लेवल आहे तो आहे 4 वर्ष, जसं 9वी 10वी 11वी 12वी 9वी 10वी 11वी 12वी जी आहे 4 वर्ष जे आहे ते सेमिस्टर पद्धत असल्यामुळे एकूण 8 सेमिस्टर असलेलं हा स्तर आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टरच्या माध्यमातूनच पूर्ण शिक्षण पूर्ण करायचं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की सर हे सेमिस्टर जी पद्धत लागू करण्याचा उद्देश काय, की त्याचा उद्देशच असा आहे की पूर्वी वार्षिक परीक्षा पद्धत होती आणि वार्षिक परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास करत होते विद्यार्थी. त्यापूर्वी कोणी अभ्यास करत नव्हते. अभ्यासामध्ये गोडी लावावी, अभ्यासामध्ये अभ्यासाच्या संपर्कात जास्त यावं या अनुषंगाने ही सेमिस्टर पद्धत लागू करण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये व्यस्त आणि बिझी ठेवता येईल या उद्देशाने हे स्तर लागू करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मल्टिपल विषय असल्यामुळे एकाच वेळी तुम्हाला सामाजिक शास्त्रातले विषय असतील, विज्ञान शाखेतील विषय असतील किंवा वाणिज्य शाखेतील विषय जे आहेत ते आपल्या आवडीनिवडीनुसार ते निवड करता येईल आणि त्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास पूर्ण करता येईल. हे करण्याचा उद्देश काय म्हणजे की त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग वाढावं हा उद्देश आहे. याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग म्हणजे थिंक जो आहे ते डेव्हलप करणे, थिंक फार महत्वाचं आहे. पूर्वीची जी पद्धत होती, पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती ती फक्त डिग्री करण्यापुरतच पद्धत होती. आता स्किल ओरिएंटेड असल्यामुळे त्याच्यामध्ये थिंकला फार महत्व आहे, विचाराला फार महत्व आहे की नेमकं तुम्ही शिक्षणामध्ये काय शिकला, त्याचा आउटकम्स काय आहे ते लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेण्याचं आहे की आता इथून पुढे गुणाला जास्त महत्व राहणार नाही. म्हणजे तुमची जी मार्क सिस्टीम जी आहे ती हळूहळू ती मार्क सिस्टीम या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मागे पडत आहे. आता इथून पुढे जे सर्टिफिकेट जे आहे, जे प्रमाणपत्र जे आहे, आता सर्टिफिकेट तुम्हाला ठरवायचं की तुम्ही काय आहात, हु आर यू, हे तुम्हाला ठरवायचे. तुम्ही या शिक्षणापासून काय लाभ घेतलात, काय शिकलात हे तुम्हाला आता सांगता आलं पाहिजे. त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्व विकास होणार आहे आणि भविष्यात तुमच्या त्या गुणाच्या आधारे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला क्षेत्र ठरवता येणार आहे. आणि याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंगला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. क्रिटिकल थिंकिंग मध्ये आपण पाहतो की क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, की याच्यावर आपण पाहत असताना आपण असं पाहत होतो की महात्मा गांधींचे विचार सांगा किंवा महात्मा फुले यांचे विचार सांगा, हे आपण अशा प्रकारचे प्रश्नाचं विश्लेषण विद्यार्थ्यांना आपण शिकत होतो. आता इथून पुढे आपल्याला हे शिकावं लागेल की उदाहरणार्थ की जेवढे काही आपल्याकडे सोशल थिंकर्स आहेत ते सोशल थिंकर्सचा जर विचार करत जर जातं, उदाहरणार्थ की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जर सरदार वल्लभभाई पटेल जर राहिले नसते तर आज जे भारत जे एकात्म जे भारत दिसते ते दिसलं असतं का? म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल राहिले असते तर देश कसा राहिला असता, सरदार वल्लभभाई पटेल नाही जर त्यांच्या ठिकाणी दुसरं कोणी राहिलं तर देश कसा राहिला असता. अशा प्रकारचे जे थिंक टँक आहे, जे थिंक जे आहे ते आता विद्यार्थ्यांना त्या गोष्टीला चालना देणं आवश्यक आहे. ते चालना देण्याच्या अनुषंगाने सुद्धा याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंगला जास्त भर देण्यात आलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांची जी भूमिका आहे फार मोठी राहणार आहे. ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेलेच आहे. जसं राज्यघटनेच्या बाबतीमध्ये ते म्हणताना ते असे बोलतात की राज्यघटना किती चांगली आहे याला फारसं महत्व नाही, पण ते ज्या राज्यघटनेची अंमलबजावणी करणारा जो वर्ग आहे, अंमलबजावणी करणारा जो प्रतिनिधी आहे तो कसा त्याचा उपयोग करतो त्याच्यावर त्याचे आउटकम्स डिपेंड करते. तसे नवीन शैक्षणिक जे धोरण आहे कधी नाही ते पहिल्यांदा एकदम चांगल्या प्रकारचं एनईपी धोरण आपल्याला ठरवण्यात आलेलं आहे. फक्त त्याचे जर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन जर करता आलं, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन जर त्याचं जर झालं, निश्चितच त्याचे आउटकम सुद्धा तुम्हाला त्याप्रमाणे पाहायला मिळेल. त्यासाठी याच्यामध्ये शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग आणि संस्था याच्यामध्ये आमूलाग्र बदल होणं फार आवश्यक आहे. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना स्किल ओरिएंटेड शिकवण्याची जेव्हा भाषा बोलतो ते शिकवत असताना प्राध्यापक, शिक्षक, टीचर सुद्धा त्यांनी सुद्धा स्किल आत्मसात करणं फार आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा आपल्याला ट्रेनिंग देऊन त्यांना अपडेट करणं फार आवश्यक आहे. जो पण ते अपडेट होत नाही तो अपडेट झाल्याशिवाय तो न्यू एज्युकेशन पॉलिसीचं जे धोरण आहे तो विद्यार्थ्यापर्यंत जशाच तसं पोहोचू शकणार नाही. म्हणून
येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांची भूमिका फार महत्वाची राहणार आहे हे आपल्या लक्षात येतं. आता आपण जे फॉर्म्युला पाहिलं 5+3+3+4 एकूण जे 15 वर्षाचा जो कालावधी आहे हे या फॉर्म्युलानुसार आपलं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे पूर्वी सुद्धा जे होतं पहिले 12 वर्ष होतं 10+2 आता जो आहे सेम तसंच आहे 5+3+4 टोटल 15 वर्ष जे आहे याच्यामध्ये तुमच्यावर लक्ष जो ठेवणार आहे तो बोर्ड लक्ष ठेवणार आहे. आपण पाहतो माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे 10वीला बोर्ड आहे, 12वीला बोर्ड आहे. हे बोर्ड जे आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जे आहे याच्यावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे, नियंत्रण ठेवणार आहे. त्यानंतर थोडं आपण वरच्या स्तरावर जाऊया उच्च शिक्षणाकडे. उच्च शिक्षणाचे जेव्हा स्तर पाहतो त्याच्यामध्ये तर ते त्याच्यासाठी वेगळे असे काही फॉर्म्युला ठरवण्यात आलेलं नाही. जसं NEPची प्राथमिक स्तरावर, माध्यमिक स्तरावर आणि उच्च माध्यमिक स्तरावर जी फॉर्म्युला ठरवण्यात आलेले आहे 5+3+3+4 तसं कोणतं फॉर्म्युला आपल्याला उच्च शिक्षणामध्ये ठरवण्यात आलेलं नाही. पण तरी पण एक जो फॉर्म्युला आहे तो विद्यापीठ लेवलचा आहे. म्हणजे तुम्ही 12वी पण शिक्षण शिकल्यानंतर तुम्ही जगभरामध्ये किंवा भारतामध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये जाऊन तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार तुम्हाला देण्यात आलेला आहे. तुम्हाला जिथं शिक्षण चांगलं वाटेल तिथं जाऊन तुम्ही शिक्षण घेऊ शकता. पण तिथं शिक्षण घेत असताना जो शिक्षणची पद्धती आहे ती नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बदलण्यात आलेली आहे. पूर्वी आपण पाहतोय पूर्वी आपल्याकडे जो डिग्री आहे, जो ग्रॅज्युएट जो आहे तो 3 वर्षाचा डिग्री होता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्ट्रीम ठरवण्यात आलं होतं. कला, विज्ञान, वाणिज्य स्ट्रीम होतं. त्यापैकी एकाची निवड करणं आवश्यक होतं. म्हणजे 12वी सायन्सचा विद्यार्थी एक तर तो सायन्स घेऊ शकत होता, आर्ट्स घेऊ शकत होता डिग्री लेवलला किंवा कॉमर्स सुद्धा घेऊ शकत होता. पण आता ते जी स्ट्रीम जी पद्धत होती आता पूर्णपणे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नाकारण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी आता मल्टिपल म्हणजे तुम्हाला कुठल्याही स्ट्रीम मधून कुठल्याही स्ट्रीमचे जे विषय आहेत तुम्हाला घेऊन डिग्री पूर्ण करता येणार आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. तर हे ग्रॅज्युएट लेवलचा जो आहे त्याच्यामध्ये BA, BCom, BSc हा एकूण 4 वर्ष तुम्हाला ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे 4 वर्षाचा हा डिग्री कोर्स राहणार आहे. यापूर्वीचा जे डिग्री कोर्स होता 3 वर्षाचा होता. जुन्या डिग्रीमध्ये या डिग्रीमध्ये फरक काय आहे तर जुनी जी डिग्री होती ती तुम्हाला पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष पूर्ण केल्याशिवाय डिग्री भेटत नव्हती. आणि जर मध्ये जर त्यांनी सोडून जर गेले तर त्या डिग्री तुम्हाला कोणाला दाखवता येत नव्हतं आणि कुठं म्हणजे क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला नमूद करता येत होतं की नाही मी BA फर्स्ट इयर शिकलेला आहे, BA सेकंड इयर शिकलेला असं नमूद करता येत नव्हतं. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. इथं तुम्ही जेवढं शिकाल तेवढं तुम्हाला तुमच्या बायोडेटामध्ये, तुमच्या रिझ्यूम मध्ये तुम्हाला नमूद करता येईल, तुम्हाला सांगता येईल. त्याचा तुम्हाला त्या प्रमाणात लाभ सुद्धा घेता येईल. त्याच्यामध्ये जो पहिला जो आहे तो आहे फर्स्ट इयर जो आहे डिग्रीचा जो फर्स्ट इयर आहे, एकूण 4 वर्षाची डिग्री आहे. डिग्रीचा जो फर्स्ट इयर तो सर्टिफिकेट ओरिएंटेड आहे. म्हणजे तुम्ही डिग्रीचं 1 वर्ष पूर्ण केलात विषय घेऊन, जसं तुम्हाला कला शाखेतला एखादा विषय घेता येईल, वाणिज्य शाखेतला विषय तुम्हाला निवडता येईल किंवा विज्ञान शाखेतला सुद्धा तुम्हाला विषय घेऊन हा डिग्री तुम्हाला पूर्ण करता येईल. आणि हे करत असताना जर तुम्ही 1 वर्षाचं जर तुम्ही शिक्षण पूर्ण केलात तर तुम्हाला ते सर्टिफिकेट कोर्स म्हणून गणलं जाईल. म्हणजे ग्रॅज्युएट सर्टिफिकेट असं तुम्हाला प्रमाणपत्र येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर दुसरा जो सेकंड इयर जो आहे तो आहे डिप्लोमा कोर्स. म्हणजे पहा व्हॅल्यू कसं आहे शिक्षणाचं, तुम्ही जेवढे शिकाल त्या प्रमाणात तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. सेकंड वर्ष जो द्वितीय वर्ष जो आहे तो सुद्धा तुम्हाला डिप्लोमा कोर्स म्हणून गणला जाईल. म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला जो विषय घेतला तोच विषय पुढे जात जात तर तुम्ही सेकंड इयर जर पूर्ण केलात तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेमिस्टर पद्धत आहे. तुम्हाला वर्षभर बिझी राहावं लागणार आहे. इंटरनल परीक्षा आहेत, वेगवेगळे तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड, स्किल ओरिएंटेड तुम्हाला प्रोजेक्ट्स आहेत. हे सर्व तुम्हाला या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला शिकावं लागणार आहेत. आणि ते शिकत शिकत तुम्हाला हा वर्ष पूर्ण केल्यानंतर सेकंड इयर किंवा द्वितीय वर्ष तुम्हाला विद्यापीठाकडून तो जो आहे त्याच्यावर तुम्हाला डिप्लोमा, ग्रॅज्युएट डिप्लोमा म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट बहाल करण्यात येणार आहे. त्यानंतर थर्ड स्टेज जो आहे तिसरा वर्ष जो आहे तो डिग्री आहे. की जर तुम्ही 3 वर्ष कंप्लीट केला आणि त्याच्यामधून पासआउट झालात तर तुम्हाला ते डिग्री सर्टिफिकेट विद्यापीठाकडून दिलं जाईल ग्रॅज्युएट डिग्री म्हणून. आणि हे देत असताना मग या डिग्रीचा फायदा काय की जर उद्या MPSC UPSC मध्ये जर तुम्हाला ती परीक्षा द्यायची असेल तर परीक्षा देत असताना जर तिथं जर
किमान जी पात्रता आहे जर ते डिग्री मागत असेल तर तुम्हाला हे 3 वर्ष त्याच्यामध्ये कंप्लीट करणं फार आवश्यक आहे. जे ग्रॅज्युएट इन डिग्री हे घेतील त्यांनीच अशा जे डिग्री बेसवर जे परीक्षा असतील त्या परीक्षा त्यांना देता येणं शक्य आहे. म्हणून या डिग्रीला सुद्धा विशेष महत्व आहे आपल्याला असं लक्षात येते. यानंतर 4th इयर. आता आपल्याकडे जी डिग्री जी आहे ती 4 वर्षाची डिग्री आहे. म्हणजे जर तुम्ही कंटिन्यू 3 वर्षानंतर जर 4थं वर्ष जर तुम्ही जर डिग्री केलात, ज्याला आपण म्हणू की ते सेकंडरी स्टेज जो आहे ते जर तुम्ही 4 वर्ष तुम्ही जर पूर्ण केलात तर ते तुम्हाला फायदा असा होतो की तिथं तुम्हाला रिसर्च जो आहे तो रिसर्च कडे तुम्हाला वळता येतो. ते केल्यानंतर तुम्हाला पीएचडी साठी रजिस्ट्रेशन करता येते किंवा येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारकडून जे काही फेलोशिप किंवा वेगवेगळ्या रिसर्च ओरिएंटेड जे डिप्लोमा कोर्स डिग्री कोर्स जे असतील त्याला पीएचडी डिग्री कोर्स असतील त्याला सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येणे शक्य होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 4 वर्षाची डिग्री पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशन जो आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशन 1 किंवा 2 वर्षाचा आहे. जर तुम्ही जर डिग्री जी आहे डिग्री जर तुम्ही 3 वर्ष पूर्ण केलात आणि बाहेर पडलात तर नंतर जर तुम्हाला पीजी करायचं असेल तर तुम्हाला तो पीजी जो आहे 2 वर्षाचा असणार. जर तुम्ही डिग्री 4 वर्ष जर पूर्ण केलेला असेल तर तुम्हाला नंतर जर पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचं असेल पदव्युत्तर स्तरावर फक्त 1 वर्षच तुम्हाला करायचं आहे. 1 वर्ष केल्यानंतर तुम्हाला ती पदव्युत्तरची डिग्री जी आहे तुम्हाला ती मिळणार आहे. म्हणजे जर एखाद्याने 4 वर्षाची जर डिग्री घेतली तर त्यांना फक्त पीजी करण्यासाठी 1 वर्ष पुरेसं आहे. आणि या पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर तुम्हाला म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की रिसर्च जो आहे पीएचडी कडे जाता येणार आहे. एमफिल जो आहे एमफिल आता कॅन्सल करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. फक्त पीएचडी ठेवण्यात आलेला आहे. ज्यांनी 4 वर्षाची डिग्री केली असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल त्यांना संबंधित रिसर्च गाईडकडे किंवा युनिव्हर्सिटीकडे रिसर्च करण्यासाठी पीएचडी करण्यासाठी त्यांना तिकडे अप्लाय करता येणार आहे. आणि इथून पुढे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो पीएचडी आहे तो 4 वर्षाचा राहणार आहे. किमान 4 वर्ष झाल्याशिवाय तुम्हाला पीएचडी सबमिट करता होणार नाही किंवा अवॉर्ड होणार नाही की त्याच्यामध्ये मर्यादा घालण्यात आलेली आहे. आणि कधी नाही त्याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट अशी घडली की आपण पाहतोय की जीडीपी जुन्या शैक्षणिक याच्यामध्ये जर पाहिलं तर जीडीपी जे होतं ती जीडीपी 3% होतं. आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ही जीडीपी जी आहे 6% पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि जाणारच आहे. तर जीडीपी म्हणजे काय की सरकार सार्वजनिक सेवेसाठी केलेला जो खर्च असतो जसे की शिक्षणावर किंवा आरोग्यावर पायाभूत सुविधावर जो खर्च असतो तो खर्च जो आहे यापूर्वी 3% होता शिक्षणावर. आज ते 6% जाण्याची शक्यता आपल्याला नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिसून येत आहे. म्हणजे पहा की शिक्षण बळकट करण्यासाठी शासन सुद्धा याच्याकडे फार सिरियस याच्यानं पाहत आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे की तुम्हाला भारतामध्ये जे काही विद्यापीठ आहेत ते भारतातल्या विद्यापीठातून तर तुम्हाला शिक्षण घेता येईल. पण नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण पुन्हा एकदा पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जे काही विद्यापीठ आहेत ते शैक्षणिक जी संस्था आहेत त्यांना भारतामध्ये येऊन शिक्षण संस्था स्टॅब्लिश करण्यासाठी सुद्धा भारताकडून आपण त्यांना आमंत्रण देत आहोत. म्हणजे भारतामध्ये येण्यासाठी कोणालाही येता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या राष्ट्रामध्ये तुमचे शैक्षणिक जे स्तर आहे ते लेवल आहे जी ग्रेडिंग आहे ती जर चांगली असेल तर अशा लोकांनाच आपण भारतामध्ये आमंत्रित करणार आहोत. म्हणजे जे टॉप 50 युनिव्हर्सिटी असतील टॉप 50 युनिव्हर्सिटीनाच संधी आहे की भारतामध्ये येऊन त्यांनी त्यांचे जे ब्रांचेस आहेत त्यांची जी शाखा आहे त्यांच्या जे विद्यापीठ संस्था आहेत त्यांना इथे येऊन सुरू करता येईल. ऍक्च्युली हे मागे सुरू व्हायला पाहिजे होतं. मनमोहन सिंगच्या काळामध्ये सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक अपडेट करण्यात आलं होतं 92 मध्ये 1992 मध्ये. त्यावेळेस सुद्धा हे नवीन शैक्षणिक जे धोरण होतं त्याच्यामध्ये एक किचकट अट होती की जर अट काय होतं की पाश्चिमात्य राष्ट्र जर आपल्याकडे येऊन शैक्षणिक संस्था उभारत असतील स्टॅब्लिश करत असतील तर त्यांना काय अट घालण्यात आलं होतं की तुम्ही जर इथं स्टॅब्लिश करत असेल तर किमान 50 लाखापर्यंत है ना 50 लाखापर्यंत तुम्हाला इथं गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे 50 लाख जी आहे गुंतवावी लागेल त्याशिवाय तुम्हाला परवानगी भेटत नव्हती.
अशा याच्यामुळे कोणतीही संस्था पाश्चिमात्य राष्ट्रातून भारतामध्ये मागील काही वर्षामध्ये आलेला आपल्याला दिसून येत नाही. ती जी अट होती नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्या काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे जर कोणाला पाश्चिमात्य राष्ट्रातील जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांना जर भारतामध्ये यायचं असेल तर कुठलीही अशी अट नाही. जुन्या याच्यामध्ये अट असं घालण्याचा उद्देश काय होतं की आपल्याला भीती अशी वाटत होती की एखादी संस्था इथं आली आणि त्याने मध्येच ती संस्था बंद पडून परत जर ते सोडून जर गेले तर अशा वेळेस विद्यार्थ्यांचे त्याचे जे फीज आहेत ते कसे वसूल करायचं या अनुषंगाने त्यांना ती अट जी होती ती घालण्यात आली होती. पण आधुनिक काळामध्ये जसं आपण पाहतो 2020 शैक्षणिक धोरणामध्ये जी जुनी जी अट होती ती काढून टाकण्यात आल्यामुळे आता भविष्यामध्ये भारताचं जे म्हणजे भारताच्या बाहेरचे जेवढे काही विद्यापीठ आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळणार आहे की भारतामध्ये येण्याची संधी मिळणार आहे की इथं तर त्यांनी शैक्षणिक संस्था तिथं त्यांची जी गुणवत्ता आहे सेम तसेच गुणवत्ता जरी त्यांना राबवायची असेल तर त्यांना इथं येऊन स्टॅब्लिश करता येण्याची शक्य झालेलं आपल्याला दिसून येतो. याशिवाय सर्वात मोठं जे टास्क आहे चॅलेंज जे आहे ते आज आपण पाहतो की भारतामध्ये जवळपास शाळा जी आहेत 15 लाख शाळा भारतामध्ये आज घडीला आहे. त्या 15 लाख शाळेमध्ये जे विद्यार्थीची संख्या आहे ती साधारण 25 कोटीपर्यंत आहे. याशिवाय विद्यापीठ जे आहेत ते 2019च्या सर्वेनुसार 1000 विद्यापीठ आज भारतामध्ये आहेत आणि त्या विद्यापीठाअंतर्गत जे अफिलिएटेड जे महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये 39,931 भारतामध्ये ते महाविद्यालय असल्याचं आपल्याला दिसून येतो. याशिवाय काही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत त्यांची जी संख्या आहे ती आहे 10,725. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जेव्हा शिक्षण व्यवस्थामध्ये एवढा मोठा आमूलाग्र बदल करायचा आहे, नवीन शैक्षणिक धोरण राबवायचं आहे, त्यासाठी फार मोठं चॅलेंज येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर उभं राहणार आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरणानुसार जर प्रॉपर जर राबवलं तरच त्याचे आउटकम्स येणार आहेत, अन्यथा ते येणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांची जी भूमिका आहे ती फार महत्वाची राहणार आहे. कारण जसे शिक्षक तसे विद्यार्थी अशी संकल्पना जी आहे ती उदयास येणार आहे. शिक्षक जर चांगले असेल तर निश्चितच येणारी जी पिढी आहे ती सुद्धा त्याप्रमाणे तशीच ब्रिलियंट आणि टॅलेंटेड पोरं बाहेर पडणार आहेत. कारण येणारी पिढीमध्ये एज्युकेशनमध्ये टॅलेंट भरपूर आहे, फक्त त्या तशा प्रकारचे वातावरण, तशा प्रकारचे ज्ञान, तशा प्रकारचे चालना त्यांना मिळणं फार आवश्यक आहे. आधुनिक काळामध्ये डिजिटलला फार महत्व देण्यात आलेलं आहे. डिजिटल ओरिएंटेड म्हणजे तुम्हाला शिक्षण पद्धतीमध्ये नवीन जे तंत्रज्ञान आहे ते नवीन तंत्रज्ञान तुम्हाला अंमलात आणता येते. म्हणजे शिक्षणामध्ये रुची वाढण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्या शिक्षण पद्धतीने आपल्याला त्यांना शिकवण्यात येणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गोडी जी आहे त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये गोडी वाढणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण जसं जे राबवण्यामध्ये भारतामध्ये 2 राज्यांनी पुढाकार घेतला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये जो पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि दुसरं जो राज्य आहे तो आहे मध्य प्रदेश. 2 राज्यांनी त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतल्याचे आपल्याला दिसून येतो. ही झालं आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाची संरचना. आता आपण पाहतोय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या संरचनेच्या नंतर जो स्किल आहे ते स्किल काय आहे ते पाहणं फार आवश्यक आहे. NEP मध्ये नॅशनल एज्युकेशन जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये स्किलला जास्त महत्व देण्यात आल्यामुळे नेमकं याच्यामध्ये टार्गेट काय, कोणते स्किल विद्यार्थ्यांना देऊ पाहत आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना 3 प्रकारचे स्किल जे आहेत ते देऊ पाहत आहेत. त्याच्यामध्ये एक आहे लिटरसी स्किल. लिटरसी स्किल म्हणजे साक्षरता करण्याच्या अनुषंगाने देण्यात येणार ज्ञान. दुसरं जे आहे ते आहे लर्निंग स्किल, ज्याला आपण म्हणू अभ्यासाशी संबंधित स्किल्स, अभ्यास कौशल्य आपण त्याला असं म्हणता येईल. तिसरं आहे लाईफ स्किल, ज्याला आपण म्हणतो सामाजिक कौशल्य. म्हणजे अशा 3 प्रकारचे कौशल्य घेऊन न्यू एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस झालेली आहे. मग लिटरसी स्किल जे आहे ज्याला आपण म्हणतो साक्षरता स्किल, याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला ते पाहता येईल की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नवीन याच्यामध्ये जसं कम्प्युटर आहे, संगणक आहे, ते संगणकाचं ज्ञान त्यांना देणं या त्यांना साक्षर करणं या अनुषंगाने याच्याकडे आपण स्किल विद्यार्थ्यांना देऊ पाहत आहोत. याशिवाय जे डिजिटल लिटरसी जी आहे त्याला आपण म्हणू तांत्रिक साक्षरता, हे सुद्धा आपण या माध्यमातून त्यांना देऊ पाहत आहोत. तांत्रिक साक्षरतामध्ये कामे जलद आणि सोपे करण्यासाठी जे तांत्रिक ज्ञानाचा वापर करणे आणि शिकवणे, उदाहरणार्थ वेगवेगळे ऍप, सॉफ्टवेअर आणि सायबर संबंधी जी काही ज्ञान आहे, जी काही नॉलेज आहे ते देण्याच्या अनुषंगाने लिटरसी जी आहे, जी साक्षरता आपण विद्यार्थ्यांना करणे, हे त्यामागची प्रमुख भूमिका न्यू एज्युकेशन पॉलिसीची राहणार
आहे. अकुलवार सर, तुमचा नेटवर्क इश्यू आहे वाटतं. एक मिनिट सर. नेटवर्क इश्यू आहे काहीतरी, रेंज थोडं कमी. रेंज कमी आहे तुमची नेटवर्कची. थोडं डाटा चेंज करतात. सर येतो. येस, ओके. जाधव सर येतो का? हा, येतोय सर, बोला. आवाज येतोय? हा, येतोय सर, येतोय आवाज, बोला सर. तर आपण पाहत होतो सर, एक मिनिट. आवाज येतोय सर, बोला तुमच्या. येतोय का आवाज? हा, येतोय, बोला. ओके. तर आपण एनईपीचे जे स्किल आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की लिटरसी स्किल, लर्निंग स्किल आणि लाईफ स्किल या तीन वर जास्त भर देण्यात आलेला आहे. जसं लिटरसी स्किल मध्ये इन्फॉर्मेशन आहे की संगणकाच्या बाबतीमध्ये जर विद्यार्थ्यांना जर आपल्याला साक्षर करायचं असेल, त्यांना माहिती द्यायची असेल, त्यासाठी संगणकाबद्दल त्यांची माहिती देणं फार आवश्यक आहे. त्यानंतर जो आहे आपण पाहिलं की डिजिटल लिटरसी मध्ये कामं आपले जलद आणि सोपे करण्यासाठी तांत्रिक ज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणे हा त्यामागचा मुख्य प्रमुख उद्देश आहे. जसं त्याचे ईमेल आहे, सोशल मीडिया आहे, सायबर सुरक्षा आहे, किंवा वेगवेगळे जे साधनाचा अभ्यास जो आहे त्या संदर्भात साक्षर करणे हा मुख्य उद्देश एनईपी मध्ये आहे. त्यानंतर मीडिया साक्षरता, ज्याला आपण मीडिया लिटरसी जी आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे. की आज आपण पाहतोय की विविध मीडिया स्रोताच्या माध्यमातून मिळणारी माहिती समजून घेणे, त्याच्यामध्ये सत्य काय आहे, असत्य काय आहे, त्यामध्ये फरक करणे, या अनुषंगाने फेक न्यूज काय तसे ओळखणे, या अनुषंगाने सुद्धा विद्यार्थ्यांना साक्षर करण्यावर भर देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय आर्थिक साक्षरता बी आहे, ज्याला आपण म्हणू फायनान्शियल लिटरसी. याच्यामध्ये आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, कर्ज, बजेटिंग आणि बचत यासंबंधी विद्यार्थ्यांना किंवा स्टुडंटला सांगणे, त्यांना त्याच्याबद्दल साक्षर करणे सुद्धा याच्यामध्ये अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना जर नॉलेज मिळालं, त्यांना जर माहिती मिळाली तर त्यांना आवश्यक त्यांना गुंतवणूक करता येईल, त्याची लाभ घेता येईल. याच्यानंतर लिटरसी स्किल मध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा काय म्हणजे कल्चरल लिटरसी. कल्चरल लिटरसी फार महत्वाचा आहे. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. आणि प्रत्येकाची एक संस्कृती, कल्चर हा वेगळा आहे. त्या अनुषंगाने विविध संस्कृती, परंपरा आणि सामाजिक रीतिरिवाज समजून घेणे सुद्धा फार आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला जी नवीन येणारी जी पिढी आहे त्याला साक्षर करणं फार आवश्यक आहे. कारण जागतिकीकरणाच्या युगामध्ये विविधतेचा आदर करणे आणि त्याला समजून घेणे फार आवश्यक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जो नेक्स्ट जो आहे तो आहे पर्यावरण लिटरसी. पर्यावरण लिटरसी सुद्धा फार महत्वाचं आहे. येणारी जी पिढी आहे ते पर्यावरणाच्या संदर्भात जागृत नाही, त्यांना जागृत करणं फार आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सुद्धा पर्यावरण लिटरसीला जास्त भर किंवा महत्व देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी योग्य ज्ञान असणे, नैसर्गिक साधन संपत्ती, हवामानातील बदल यासंबंधी माहिती मिळवणे आणि त्या दिशेने काम करणे या अनुषंगाने विद्यार्थ्यांना साक्षर करणे फार आवश्यक असल्यामुळे लिटरसी स्किल वर जास्त भर देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे लर्निंग स्किल.
लर्निंग स्किल मध्ये काय आहे की इम्प्रूव्हिंग मेमोरी स्किल, याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यावर जास्त भर देण्यात येतो. लर्निंग स्किल मध्ये त्याची स्मरणशक्ती जर म्हणजे त्याला लक्षात ठेवण्यासाठी विविध तंत्राचा वापर करून, विचार मंथन करून किंवा नोट्स टिपून देऊन, जसे की वाचन कौशल्य म्हणजे रिपीट वाचून जे आपण त्यांच्या आठवण करून देण्याच्या अनुषंगाने जे प्रयत्न करतो त्याला आपण म्हणतो स्मरणशक्ती. त्याच्यासाठी इम्प्रूव्हिंग मेमोरी जी आहे, स्किल जी आहे, या माध्यमातून त्यांना आत्मसात होणार आहे. याशिवाय रीडिंग स्किल सुद्धा फार महत्वाचं आहे की आपण रीड काय करतो आणि काय केलं पाहिजे, त्याची कंटेंट काय आहे, कोणत्या कंटेंटला आपण अंडरलाईन करता आलं पाहिजे, या अनुषंगाने सुद्धा त्याच्यावर आपण या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये लर्निंग स्किलच्या माध्यमातून भर देणार आहे. याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, कारण विद्यार्थी दशेमध्ये त्यांना जी समस्या असतात, समस्या कशी सोडवायची त्यांना सांगणं फार आवश्यक आहे, त्या संदर्भात साक्षर करणं आवश्यक आहे. यामध्ये लोक प्रशासनाचे विचारवंत ते म्हणजे संघर्ष दूर करण्याचे ते 3 कारण जे सांगतात की त्या 3 कारणाशिवाय अजून सुद्धा जगामध्ये संघर्ष दूर करण्याचे कोणते कारण आपल्याला सापडत नाही, जेणेकरून आपलं ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जो आहे तो दूर करता येते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या माध्यमातून समस्या सोडवण्यासाठी क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे अभिप्रेत आहे. जे शिकलेले आहेत त्यांना माहितीचा वापर करून समस्याचे निराकरण करणे, त्याची विश्लेषण, तर्कशक्ती आणि कल्पकतेच्या मदतीने उपाय शोधणे, त्यांना या संदर्भात साक्षर करणे, हा मुख्य उद्देश याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परत लर्निंग स्किलच्या माध्यमातून जो नेक्स्ट जो आहे तो आहे रिसर्च स्किल सुद्धा फार महत्वाचं आहे की संशोधन करत असताना, माहिती गोळा करत असताना माहिती कशी शोधायची आणि तिचा उपयोग कसा करायचा, त्याचा वापर कसा करायचा हे शिकवणे फार महत्वाचं आहे. त्या माध्यमातून विविध साधनाचा उपयोग करून, जसे की ग्रंथ आहे, इंटरनेट आहे, या माध्यमातून माहिती मिळवणे आणि तिची सत्यता तपासणे हे विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तो जेव्हा काही संशोधन करेल त्यामध्ये त्याचा याचा लाभ त्यामध्ये त्यांना होणार आहे. याशिवाय लर्निंग स्किल मध्ये टाइम मॅनेजमेंट सुद्धा फार महत्त्वाचं. इथून पुढे वेळेला फार महत्व. टाइम इज मनी. आपण पाहतोय की जुनी घटना आहे, जेव्हा टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटाजी एक कारनं प्रवास करत होते. कारनं प्रवास करत असताना मध्येच गाडी खराब होते आणि गाडी मग बाहेर उतरून पाहतात तर गाडीची जी टायर आहे ती पंक्चर झालेली आहे. तेवढ्यात तो ड्रायव्हर म्हणतो, सर मला एक 20 मिनिटं द्या, 20 मिनिटांमध्ये तुम्ही गाडीचे जे चाक आहे पंक्चर झालेलं मी ते बदलून येतो, तोपर्यंत तुम्ही फेरफटका मारा. तर मग टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटाजी आणि त्यांच्यासोबत असलेले एक मॅनेजर आणि ड्रायव्हर असे तिघं त्या गाडीत होते. जसं ड्रायव्हर म्हणतो ते रतन टाटाजी आणि त्यांचे मॅनेजर हे फेरफटका तिथं मारतात. फेरफटका मारत असताना जेव्हा मॅनेजर मागे वळून पाहतो तर रतन टाटाजी तिथे दिसत नाहीत. मग ते पाहतो तर काय, ती गाडीचं चाक बदलण्यामध्ये रतन टाटाजी ते ड्रायव्हरला मदत करत असताना ते दिसून येते. म्हणजे मग ते जेव्हा ड्रायव्हर त्यांना विचारतो, सर मी 20 मिनिटांमध्ये मी पूर्ण करतो, तेव्हा रतन टाटाजी त्यांना स्पष्टीकरण देतात की तुझे मी जर तुला मदत केलं, 20 मिनिटाचं काम जो आहे ते 10 मिनिटात होऊ शकते. जिथं आपण मिटिंगला जाणार आहोत तिथं मला 10 मिनिटं मला तिथं जास्त त्यांना देता येईल. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की टाइम मॅनेजमेंटला येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये फार महत्व राहणार आहे. आज आपण पाहतोय की तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलचा वापर जर ठरवलं, जगामध्ये जेवढे काही तुमची क्युरियोसिटी आहे त्या क्युरियोसिटी तुम्हाला दूर करता येते मोबाईलच्या माध्यमातून. पण आपण वेळेचा अपयोग कुठे करतो, जे शिकायला पाहिजे ते शिकत नाही, नको ते आपण शिकत राहतो. त्याच्यामुळे वेळेच्या अपव्ययामुळे आपलं फार मोठं नुकसान आपल्या करिअरवर, आपल्या व्यक्तिमत्व विकासावर होत असताना आपल्याला दिसून येतो. तर भविष्यामध्ये जर आपण वेळेला जर महत्व दिलं, येणारी पिढी, तर निश्चित त्याचा फायदा होणार आहे. वेळेला महत्व देण्याच्या अनुषंगाने वेळेचं महत्व सांगणारं NEP जे स्किल आहे, लर्निंग स्किल, त्याच्यावर तो भर देतो. त्यानंतर दुसरा क्रिटिकल थिंकिंग, विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग निर्माण करणे, की थिंक जो आहे ते विचार करण्याची शक्ती, ते विचार करण्याचे जे कौशल्य आहे निर्माण करण्यावर हा भर देणार आहे. त्यानंतर क्रिएटिव्हिटी, नाविन्यपूर्णता, एखाद्याकडे जर काही नाविन्यपूर्णता असेल, इनोव्हेटिव्ह असेल, त्याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये दखल घेतली जाणार आहे. आपल्याकडे 3 इडियट्स पिक्चर आपण पाहिलेला आहे. 3 इडियट्स मध्ये
की जो आमिर खान म्हणतो की रट्टा मत मारो काबिल बनो, है ना. तर त्या प्रकारचा जो आहे की आपल्या इथून पुढे तुमच्यामध्ये जर काही गुण असतील, चांगले गुण असतील, त्याच्यामध्ये तुम्ही जर काही नवीन काही करू पाहत असाल तर ते तुम्हाला त्या चालना या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मिळणार आहे. कारण 3 इडियट्स मध्ये वेगवेगळे जे न्यू क्रिएटिव्हिटी जे आहेत त्याच्यामध्ये जे वेगवेगळे व्होकेशनलचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आपल्याला दिसून येतो. यानंतर जो दुसरा नेक्स्ट आहे कोलॅबरेशन. कोलॅबरेशन जो आहे त्याच्यामध्ये इथून पुढे ग्रुपला फार महत्व राहणार आहे. म्हणजे एमओयू तुम्हाला जे काही करायचं आहे ते करत असताना दुसऱ्यांचं सहकार्य घेऊन मदत करेल, त्याला आपण कोलॅबरेशन म्हणतो. कोलॅबरेशनला विशेष महत्व राहणार आहे. म्हणून आधुनिक काळामध्ये वेगवेगळे एमओयू करून आपण इतरांशी मदत घेऊन त्यांच्या कोलॅबरेशन वेगवेगळे जे ज्ञान आहे आत्मसात करताना आपण आधुनिक काळामध्ये आपण पाहत आहोत. याशिवाय आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन सुद्धा आधुनिक काळामध्ये फार महत्वाचं आहे. लर्निंग स्किल म्हणून कम्युनिकेशनला पाहिलं जाते. कम्युनिकेशन स्किल मध्ये ग्रुप डिस्कशनला फार महत्व येणार आहे. ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून विद्यार्थ्याची मशागत होणार आहे. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासामध्ये भर पडणार आहे. म्हणून ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून त्याला ग्रुप सोबत राहत असताना कसं राहायचं, बिहेव कसं ठेवायचं, त्यांना आपलं कसं करायचं, हे जे लिडरशिपचे जे गोष्टी आहेत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे. यानंतर जे एनईपीचे जे नेक्स्ट जो स्किल आहे तो आहे लाईफ स्किल. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आपण लिटरसी स्किल शिकलो, लर्निंग स्किल शिकलो, पण लाईफ स्किल जर नसेल तर या दोन्हीला फार काय अर्थ नाही. पण लाईफ स्किल सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो आहे पहिला आहे सेल्फ कॉन्फिडन्स, किंवा सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस जो आहे तो आहे की हु एम आय, मी कोण आहे हे विसरणं फार महत्वाचं आहे. माझं इथं भूमिका काय, माझा रोल काय, मी या जगामध्ये कशासाठी आलो हे इथं विचारणं फार आवश्यक आहे, पाहणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचा जो गोल आहे तो गोल सेटअप होणार नाही. कारण सेल्फ अवेअरनेस जर असेल तरच त्याला आपली शक्ती आणि कमजोरी ओळखून त्याप्रमाणे त्याला पुढे जाता येईल. तर शक्ती जर त्याला कळाली तर त्याच्यामध्ये तो अजून आपल्या शक्तीला ते स्ट्रॉंग करता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो आहे लिडरशिप. लाईफ स्किलमध्ये लिडरशिप फार महत्वाचं आहे. आधुनिक काळामध्ये लिडरशिपला फार महत्व राहणार आहे. ज्याला लीड करता येते कुठल्याही कामामध्ये तर अशा लोकांची मागणी भविष्यामध्ये फार राहणार आहे. जर लिडरशिप जर चांगलं असेल तर त्याला दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन त्याला निर्णय घेणं फार सोपं होणार आहे. अशा लिडरची गरज येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लागणार आहे. त्या बेसवरच त्यांना नोकरी किंवा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यानंतरचा जो आहे नेक्स्ट सोशल स्किल. सोशल स्किल सुद्धा फार महत्वाचे. सामाजिक कौशल्य. समाजामध्ये वावरत असताना आपण कुटुंबामध्ये समाजामध्ये वावरत असतो, तिथं सुद्धा आपली काही भूमिका आहे. आपल्याला समाजाचं काही देणं आहे त्या अनुषंगाने सुद्धा सोशल स्किल त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं फार आवश्यक आहे. त्याशिवाय त्याचं व्यक्तित्वाला काही अर्थ होणार नाही. म्हणून सोशल स्किल राबवत असताना दुसऱ्यांची ऐकण्याची क्षमता, सहकार्याची भावना, सहानुभूती, ज्याला इम्पती सिंपती जे म्हणतो, हे समजून घेणं फार आवश्यक आहे. संघर्ष निराकरण, संयम आणि समूहातील आपलं स्थान आणि जो पॉझिटिव्हिटी जे आहे, सकारात्मक जी वृत्ती आहे याला सुद्धा महत्व राहणार आहे. जे सामाजिक कौशल्याच्या माध्यमातून तो या शिक्षण व्यवस्थेमधून तो आपल्याला आत्मसात करणार आहे. यानंतरचा जो आहे इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार वृत्ती असणं फार आवश्यक आहे. पुढाकार जर असेल तर तो उत्साहाने काम करेल, इतरांना सुद्धा सहभागी करून घेईल आणि त्याला दुसऱ्यांना सुद्धा कामामध्ये प्रेरणा देता येईल. त्यासाठी इनिशिएटिव्हची भूमिका आहे, पुढाकारची जी वृत्ती आहे ते रुजवणं फार आवश्यक आहे. भविष्य काळामध्ये पुढाकार वृत्तीला एनईपी मध्ये फार महत्वाचं स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतो. हे झाले सर्व एनईपीचे स्किल्स. आपण पाहिलेलं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये एनईपीची संरचना जी काय आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षण हे आपण पाहिलेलं आहे. त्याशिवाय आपण या एनईपीच्या माध्यमातून जे स्किल्स आपल्याला आत्मसात करायचं आहे ते 3 प्रकारचे स्किल आपण चर्चा केलेली आहे. एक लिटरसी स्किल, लर्निंग स्किल आणि लाईफ स्किल. हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की याचा लाभ जो आहे आपल्याला काय होणार आहे. जर हे एनईपीच्या माध्यमातून जर आपण शिक्षण घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये याचा फायदा काय होणार आहे, कोणत्या घटकाला काय फायदा होणार आहे हे आपल्याला माहिती करून घेता येईल. त्याच्यामध्ये पहिला जो लाभ आहे की तुम्हाला व्यावसायिक शिक्षणाची ओळख होणार आहे. म्हणजे महाविद्यालयीन पातळीवर तुम्हाला व्यावसायिक शिक्षण जे आहे आपल्या रुचीनुसार, आपल्या आवडीनुसार तुम्हाला म्हणजे शाळेच्या पातळीवर, माध्यमिक स्तरावर, उच्च माध्यमिक स्तरावर ते आत्मसात करता येणार आहे. जसं तुम्हाला जर हस्तकलामध्ये इंटरेस्ट असेल,
कारागीरमध्ये इंटरेस्ट असेल, तंत्रज्ञानामध्ये इंटरेस्ट असेल, शेतीविषयक कौशल्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्हाला त्या अनुषंगाने सुद्धा त्या अनुषंगाने तुम्हाला ते व्यवसाय कौशल्य जे व्यावसायिक जे शिक्षण आहे ते तुम्हाला आत्मसात करायला मदत होणार आहे. याशिवाय आहे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन आणि स्किल, म्हणजे तुम्हाला जे विषय जे आहेत ते तुम्हाला मल्टीडिसिप्लिनरी विषय तुम्हाला आत्मसात करता येणार आहे. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे वेगवेगळे जे स्ट्रीम्स आहेत ते स्ट्रीम्स, कला, विज्ञान, वाणिज्य जे स्ट्रीम्स आहेत ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ते शिकता येणार आहे आणि ते तुम्हाला अकॅडमिक पुरतं मर्यादित न राहता व्यावसायिक आणि म्हणजे व्यावसायिक सुद्धा तुम्हाला होता येणार आहे. याशिवाय सेल्फ बेस्ड असेसमेंट. आता आपण पाहिलं जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये सेल्फ बेस्ड असेसमेंट नव्हतं. तिथं तुम्हाला तुमचे जे मार्क्स होते ते मार्क्सनुसार तुमचे असेसमेंट व्हायचे की तुम्हाला 10वीला मार्क्स किती पडलेत, 90%, 95% मार्क्स असतील, त्यानुसार तुमची असेसमेंट पद्धत होती. डिग्रीला सुद्धा त्याच पद्धतीचं होतं. तुम्हाला जर सेट नेट करायचं असेल किमान एवढे टक्केवारी असणं फार आवश्यक होतं. आता जी टक्केवारी जी आहे ते गुण देण्याची जी पद्धत आहे ते आता संपूर्ण आलेलं आहे. तर स्किल बेस्ड असेसमेंट देण्यात आलेलं आहे. तुम्हाला क्रेडिट सिस्टीम आहे, तुम्हाला क्रेडिट सिस्टमच्या नुसार तुमचं मूल्यमापन करता येणार आहे आणि या शिक्षणातून तुम्ही काय आत्मसात केलात याला भविष्यामध्ये फार महत्व राहणार आहे. कारण तुमच्याकडे जर तुमचे कौशल्याचे मूल्यांकन जर झालं असेल, कौशल्य असतील तरच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात व्यावहारिक जे ज्ञान आहे, प्रत्यक्ष त्याच्या कामगिरीवर जे आहे ते पडत असणं आपल्याला दिसून येणार आहे. याशिवाय आपण पाहिलेलं की स्थानिक भाषेतील शिक्षण, जरी स्थानिक भाषेतून जरी शिक्षण असेल, प्रत्येकाला आपलं जे रिजनल जी लँग्वेज आहे, रिजनल लँग्वेज म्हणून आपल्याला भाषा भाषेतून शिक्षण घेता येणार आहे. असं जरी असेल तर इंग्रजीचं काही जे महत्व आहे ते काही येणाऱ्या काळामध्ये कमी होणार नाही, उलट वाढतच राहील. ज्याला जशी मागणी आहे त्याप्रमाणे तो शिक्षण घेत राहील. कारण ग्लोबल विलेज असल्यामुळे तुम्हाला शिक्षण इंग्रजीशिवाय पर्याय नसल्यामुळे तो येणाऱ्या काळामध्ये इंग्रजीचं सुद्धा शिक्षण आत्मसात करणार आहे. स्थानिक भाषेतून जसं करतो तसं इंग्रजी भाषेतून सुद्धा तो शिक्षण पूर्ण करणार असल्याचं आपल्याला दिसून येते. याशिवाय तुम्हाला डिजिटल स्किल जे कोडिंग आहे त्याचं सुद्धा तुम्हाला नॉलेज आत्मसात करता येणार आहे. कारण NEP 2020 मध्ये डिजिटल साक्षरतेला मोठा भर देण्यात आलेला आहे. कारण कोडिंग सारखे कौशल्य विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेमध्ये शिकवलं जावं, उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिकवलं जावं आणि त्यात मातृभाषेत शिकवलं जावं यावर जास्त भर देण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून तंत्रज्ञानाशी संबंधित त्यांना विविध क्षेत्रामध्ये जर जायचं असेल, करिअर करायचं असेल तर त्यासाठी त्यांना सर्व क्षेत्र या माध्यमातून खुलं राहणार आहे. आणि याच्यामध्ये जे स्किल सर्टिफिकेट जे आहेत, जर तुम्ही वेगवेगळे स्किल आत्मसात करत असाल त्या स्किलसाठी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्हाला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये जो ज्ञान आहे, नॉलेज आहे ते घेता येईल आणि ती सर्टिफिकेट आत्मसात करता येईल. आणि एकदा तुम्ही सर्टिफिकेट ते आत्मसात केलं की त्या आधारावर तुम्हाला जिथं कुठं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे किंवा व्यवसायाला संधी आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर करून सर्टिफिकेटचा तुम्हाला रोजगार उपलब्ध म्हणजे रोजगार मिळवता येणार आहे किंवा एखाद्या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा मालक सुद्धा होता येणार आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे की आपण पाहिलेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संरचना आणि जे स्किल आहेत त्याला विशेष महत्व आहे. NEP 2020 फार एक कधी नाही ते चांगला मसुदा आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास म्हणजे टक्केवारीच्या बाबतीत जर सांगायचं असेल 90 ते 95% याचा जो रेशो आहे इतकं चांगलं हे मसुदा तयार करण्यात आलेला आहे. फक्त त्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येणं फार आवश्यक आहे. कारण ही टीम वर्क आहे, पिढी घडवण्यासाठी टीम वर्क आहे. सर्व शिक्षकांना एकत्र येऊन हे नवीन एज्युकेशन पॉलिसीची जी मागणी आहे, जी डिमांड आहे त्याच्यासाठी आपल्याला ते पात्र होणं फार आवश्यक आहे. जर आपण त्याला पात्र होऊ शकलो तर त्याप्रमाणेच त्याची अंमलबजावणी होईल आणि येणारी जी पिढी आहे त्याची जे आउटकम्स आहेत तुम्हाला त्या प्रमाणात पाहायला मिळेल. आणि हे याच्याकडे नवीन न्यू एज्युकेशनची पॉलिसी आहे, नॅशनल एज्युकेशनची पॉलिसी आहे, याला आपण एक सस्टेनेबल म्हणून याच्याकडे पाहत आहोत. येणाऱ्या 25, 30, 40 वर्षासाठी याच्याकडे आपण पाहत आहोत. म्हणून आपल्याला सर्वांना एकत्र येऊन कोलॅबरेशननं
या न्यू एज्युकेशन पॉलिसीला सक्सेस करायचं आहे. म्हणून एवढं बोलून मी माझं जो हा सत्रातला जो विषय आहे माझी मांडणी आहे इथं मी थांबवतो आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आणि समन्वयक यांचं मी धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो. जाधव सर. धन्यवाद सर. आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात सैद्धांतिक अंमलबजावणी विषयक व सर्वच पातळीवर सूक्ष्म अशी माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले आभार. यानंतर आपले जे आजच्या वेबिनारचे दुसरे स्पीकर आहेत ते डॉक्टर उर्मिला रेड्डी मॅडम, यांचा परिचय मीच देतो. असिस्टंट प्रोफेसर सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय लातूर या ठिकाणी कार्यरत आहेत, गेल्या 17 वर्षापासून कार्यरत आहेत. तसेच नेट PhD हे मध्ये पूर्ण शिक्षण आहे. तसेच त्यांचं जे PhDचा विषय आहे ते ई गव्हर्नन्स लातूर आणि पुणे डिस्ट्रिक्टचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केलेला आहे. तसेच त्यांनी लोकप्रशासन या विषयी 9 पुस्तकं लिहिलेली आहेत, 2 पुस्तकादकी आहेत. म्हणजे लोकप्रशासन या विषयाच्या दृष्टीनं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आहे. तसंच महाराष्ट्र शासनाची विकास प्रशासनाची जी प्रबोधिनी आहे, म्हणजे महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांना विकास प्रशासनामध्ये कार्यरत महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी यशवंतराव चव्हाण विकास प्रवृत्ती, तिचं जे काही त्रैमासिक आहे यशदाचं जे यशवंतन हे त्रैमासिक येतं, त्यामध्ये मॅडमचे लेख प्रकाशित झालेले आहेत. तसेच स्वतंत्र YouTube चॅनल आहे. तसेच विविध ठिकाणी त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून त्या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे. अगदी परवाच जर बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी त्यांनी माहिती अधिकाराच्या संदर्भात चांगल्या पद्धतीचं व्याख्यान त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलेलं आहे. म्हणजे विषयाच्या अनुषंगाने विषयामधलं बरेच गोष्टी, म्हणजे विषयाच्या टचमध्ये विषयाच्या दृष्टीने अजून काय पुढे नेता येईल विषयाला, आणि या कौशल्य शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण या अनुषंगानं आपल्या विषयाला काय संधी आहेत. आता अकुलवार सरांनी तर थेरॉटिकल आणि नव्या शैक्षणिक धोरणाचा उल्लेख केला, परंतु आपल्या लोकप्रशासन विषयाला पुढे न्यायचं झालं तर जसं कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये मला नवीन तंत्र, नवीन गोष्टी शिकाव्या लागतात आणि स्पर्धेला तयार राहावं लागतं कंटिन्यू, तशाच पद्धतीनं NEP मध्ये जे सामाजिक शास्त्र आहेत, मानव विद्या शाखेमधले जे विषय आहेत त्यांना आयडेंटिटी क्रायसिस मधून मार्गक्रमण करावं लागत आहे. म्हणजे त्याची उपयुक्तता काय, त्याची रोजगार क्षमता काय, त्याचा उपयोग काय, म्हणजे विद्यार्थ्यांनी तो विषय आपलासा वाटावा, विद्यार्थ्यांनी तो विषय घ्यावा, या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन विस्तृत रेड्डी मॅडम करणार आहेत. तर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता त्यांच्या व्याख्यानावर त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. रेड्डी मॅडम. थँक्यू सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. गुड आफ्टरनून मॅडम. आवाज येतोय मॅडम तुमचा? बोला सर. PPT प्रेझेंट करण्यासाठी परमिशन द्या. ओके, थँक्यू. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालय, किल्ले धारूर, जिल्हा बीड, लोकप्रशासन व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभाग आयोजित राष्ट्रीय वेबिनार NEP 2020 व कौशल्य शिक्षण या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आदरणीय डॉक्टर गोपाळ काकडे सर, प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महादेव जोगडे सर, IQAC समन्वयक डॉक्टर LB जाधवर सर, माझे गुरु ज्यांनी मला PG ला 1 वर्ष शिकवलेलं आहे आदरणीय डॉक्टर दत्ता जाधव सर, याचबरोबर नुकतंच ज्यांचं सखोल विस्तृत मार्गदर्शन आता झालेलं आहे
माझ्या समोर असा प्रश्न निर्माण झालेला आहे की मी आता काय बोलावं. असे आजचे रिसोर्स पर्सन आदरणीय डॉक्टर शैलेश अकुलवार सर, ऑनलाईन उपस्थित असलेले विद्यार्थी, प्राध्यापक, मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि फार ज्वलंत विषय म्हणून आपण आज ज्याकडे पाहतोय, NEP 2020. कारण की अस्तित्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांचा असाही ज्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सर्वप्रथम राष्ट्रमाता, राजमाता ज्यांच्या नावाने हे कॉलेज चालतं, त्यांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करते. तू ज्योत क्रांतीची शिक्षण क्षेत्री, तू लख प्रकाश स्त्री शिक्षण केलेले सुरू, तू सुखकर झाला आज आमचा प्रवास. अशा ज्यांच्या कौशल्यामुळं मी आज या ठिकाणी बोलू शकत आहे, अशा सावित्रीमाईंना त्रिवार वंदन करून मी आपल्या आजच्या विषयाची सुरुवात करते. शिक्षणाचा नवा अध्याय म्हणून आपण आज ज्याकडे पाहतोय ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. अनेक विद्यार्थी या ठिकाणी असतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 50 ची मॅच बघायला आवडत नाही, 2020 ची मॅच बघायला खूप आवडतं. पण हा शॉर्ट टर्म जो आहे तो 2020 सारखा नाहीये, तर हा तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा फार महत्वाचा टप्पा असलेला आपण या ठिकाणी पाहतोय. कारण या धोरणाचा उद्देश विद्यार्थ्यावरील अभ्यासक्रमाचा भार कमी करणे, त्यांना आंतरविषयी बहुभाषिक बनण्याची परवानगी देणे असा आहे. यावरून असं लक्षात येतं की काही गोष्टी आपण या ठिकाणी ऐकूयात की ज्या आपल्याला जर काही विद्यार्थी उपस्थित असतील तर प्लीज मला उत्तर द्यावं. यातून तुम्ही काय लक्षात घेतलं? तर शिक्षणाचं जे नवीन धोरण आहे, जणू उत्क्रांती युवकाची आहे. अवलंब त्यांचा करून तुम्ही देशाची प्रगती करायची आहे. या गुणवत्तापूर्वक शिक्षणावर आज भारताचं भवितव्य अवलंबून आहे. अकुलवार सरांनी खूप डिटेलमध्ये या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी गाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरांनी या ठिकाणी सखोल मार्गदर्शन केल्यामुळे ज्या महत्वाच्या आहेत सरांनी सांगितलेल्या आहेत. मात्र माझी इच्छा आहे त्या गोष्टी मी या ठिकाणी सांगते. मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी, समान आणि न्याय समाज विकसित करण्यासाठी, तसेच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा पाया आहे. भारताच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि आर्थिक विकासासाठी, याचबरोबर शास्त्रीय प्रगती करण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी, जे आपण पाहतोय की 2020 मध्ये IKS हा नवीन विषय आलेला आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम. कारण की भारताला फार मोठी ज्ञान परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे आणि त्या ज्ञान परंपरेचं कुठेतरी जतन झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत. यासाठी IKS हे विद्यार्थ्यांना खूप काही गोष्टी आज शिकवत आहे. ते केवळ देशाच्याच हितासाठी नाही, तर जगाच्या हितासाठी सुद्धा एक समृद्ध प्रतिभा प्रत्येकाची निर्माण व्हावी. याचबरोबर संसाधनाचा पुरेपूर वापर व्हावा. सार्वभौमिक शिक्षण ही भविष्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे आणि पुढच्या देशात जगातील सर्वात जास्त जर मोठा युवक जर असेल
तर तो भारतामध्ये आहे. म्हणून एक जागतिक ज्ञान महासत्ता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी NEP या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेत फार मोठं परिवर्तन करून आणण्यासाठी निर्माण झालेलं आहे. आधुनिक जगात विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहज या ठिकाणी टिकाव धरावा यासाठी 4 C's लर्निंग आणि इनोव्हेटिव्ह ज्या महत्वाच्या आहेत त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे कम्युनिकेशन, ज्यामध्ये संप्रेषण किंवा संदेशवहन हा फार महत्वाचा भाग आहे. असं आपणही पाहतो की मराठवाड्यातले अनेक विद्यार्थी हे कम्युनिकेशन सिस्टीम त्यांच्याकडे योग्य नसल्यामुळे ते बरेच मागे पडतात आणि हा भाग या ठिकाणी NEP मध्ये आता येणार नाही, कारण की विद्यार्थ्याच्या कम्युनिकेशन वरती या ठिकाणी फार भर देण्यात आलेला आहे. कारण की टीमवर्क आणि प्रभावी संवाद कौशल्य कसे वाढवले जातील याचा प्रत्येक टप्प्याअंतर्गत प्रयत्न करण्यात आलेला आहे. दुसरा आहे क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता, नाविन्यता या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. सरांनी जे स्ट्रक्चर सांगितलं त्या स्ट्रक्चर मध्ये असं सांगण्यात येतं की इयत्ता 6वी पासून विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवली जाईल. याचबरोबर विद्यार्थ्यांना 10 दिवसाचं नो बॅगलेस शिक्षण या ठिकाणी त्यांना दिलं जाईल आणि व्होकेशनल ट्रेनिंग ची सुरुवात जी आहे तिथून त्यांना होईल. म्हणजे एक क्रिएटिव्हिटी किंवा त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत ते विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या NEP मध्ये करण्यात आलेला आहे. याचबरोबर क्रिटिकल थिंकिंग म्हणजे इतिहास शिकवत असताना दुसरं महायुद्ध झालं नसतं तर काय झालं असतं, किंवा बंद झालं नसतं तर काय झालं असतं, किंवा ते वाढलं असतं तर काय झालं असतं, किंवा IT चा विघातक परिणाम, सायबर गुन्हेगारीचा विघातक परिणाम जागतिक स्तरावरती जर आज झाला तर आपण त्यामध्ये एक सोल्युशन काय काढू शकतो, या गोष्टी इथे शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर कोलॅबोरेशन, योगदान, प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांचं योगदान या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे केवळ विद्यार्थी या ठिकाणी फिजिकली उपस्थित न राहता मेंटली प्रत्येक ठिकाणी तो उपस्थित व्हावा, त्याच्यामध्ये असलेले गुण त्यांनी दाखवावेत इथं अपेक्षित आहे. याचबरोबर 21वे शतक जे आहे ते आपण म्हणतो की आज डिजिटल युग आहे, एक सायबर युग आहे आणि या सायबर युगामध्ये स्किल ज्या आहेत त्या स्किल एखाद्या शहरापुरत्या, राज्यापुरत्या किंवा देशापुरत्या मर्यादित नाहीयेत. तर आज एक जग हे ग्लोबल विलेज झालेलं आहे आणि या ग्लोबल विलेजमुळं स्पर्धा जी आहे ती स्पर्धा आज पूर्ण जगाशी एकवटलेली आहे. मग या NEP अंतर्गत सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे डिजिटल लिटरसी, डिजिटल साक्षरता कशी निर्माण होईल. मग या ठिकाणी प्राथमिक शिक्षणापासूनच संगणक शिक्षणाला या ठिकाणी महत्व देण्यात आलेलं आहे. आताच जे आपण पाहिलं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला या ठिकाणी महत्व आहे, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, सगळ्यात महत्वाचा भाग हेल्थ अँड फिटनेस. कारण की या ठिकाणी आपण पाहतो की योग, प्राणायाम, आरोग्य अशी जीवनशैली निर्माण करणं हा योग शिक्षणाचा हेतू आहे. योग शिक्षणाला फार महत्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आरोग्य ही मानवी जीवनाची खरी धनसंपदा आहे. सदृढ व निरोगी आयुष्य इतका दुसरा सुंदर अलंकार कोणताही नसतो. आणि यामध्ये जे विद्यार्थी ट्रेन होतील योगामध्ये ते ट्रेन गुरु म्हणून पुढे येतील आणि ते केवळ राज्याला नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती योगामध्ये प्राधान्य मिळून देशाला प्रशिक्षण देण्याचं काम, जगाला प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी ते करतील. त्यानंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ज्या काही समस्या निर्माण होतात त्याप्रती विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी वाटणं हा फार महत्वाचा भाग आहे. कोविड-19 मध्ये आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच जणांनी एकमेकाला मदत केली, मात्र बऱ्याच ठिकाणी अशी दृश्य दिसून आली की अत्यंत मानवी विघातक कृत्य तिथं दिसून आलं. मग अशी जर समस्या निर्माण झाली तर एक विद्यार्थी म्हणून त्याची काय सामाजिक जबाबदारी राहू शकते ते सुद्धा या ठिकाणी या शिक्षणामध्ये त्याला दिलं जाईल. इथिक्स, जपानमध्ये इथिक्सला फार महत्वाचं स्थान आहे. त्या अनुषंगाने
प्रायमरी एज्युकेशन पासूनच विद्यार्थ्यांना इथिक्स काय आहेत व त्या तत्वानुसार कसं वागलं पाहिजे. उदाहरणार्थ जपानमध्ये प्री प्रायमरी एज्युकेशन पासून विद्यार्थ्यांना टॉयलेट क्लीन करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. भाग हा नाहीये की ते शाळेचं टॉयलेट साफ करतात. भाग हा आहे की आपला देश कसा सुंदर राहायला पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे, आपलं घर कसं स्वच्छ राहायला पाहिजे, याचं शिक्षण त्यांना प्री प्रायमरी पासून केलं जातं आणि त्यांच्या मनावरती असं बिंबवलं जातं की हे आपलं कर्तव्य आहे, हे आपलं काम आहे. कारण की आज सुद्धा आपली मानसिकता अशी आहे की काही कामं ही फक्त गृहिणीची कामं आहेत. ती घरातल्या मुलांची कामं नाहीयेत. या जबाबदाऱ्या या ठिकाणी शिकवलं जातं. त्याचबरोबर सायंटिफिक टेम्पलेट, कुठलीही गोष्ट ही वैज्ञानिकतेमधून पाहण्याची गोष्ट विद्यार्थ्यांनी जागृत करणं आज फार महत्वाचं आहे. भारताला फार मोठी ज्ञान परंपरा लाभलेली आहे. मात्र या ज्ञान परंपरेमध्ये अंधश्रद्धा ही फार मोठी समस्या आहे. आज देखील अत्यंत सुशिक्षित असलेला वर्ग, उच्च शिक्षित असलेला वर्ग अनेक अंधश्रद्धांनी त्यांच्यावरती, त्या डोक्यावरती बिंबवलेले आहेत, जो की दूर करायला तयार नाहीये. मग त्यामागची कारणं शोधणं. उदाहरणार्थ घरात संध्याकाळी दिवा लावणं असेल किंवा घरात आल्यानंतर हातपाय धुणं असेल, या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. एखादा सण आपण साजरा करतोय, त्या सणामागचं कारण काय आहे, हे त्याला त्यामागचं सायंटिफिक रिझन काय आहे, हे सुद्धा, याचं सुद्धा योगदान या NEP मध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण जे शिकतोय ते केवळ एक परीक्षार्थी होऊन नाही, तर ज्ञानार्थी, आणि त्याचं शिक्षण की त्याच्यापुरतं मर्यादित नाही, तर त्याच्या कुटुंबाचं जे कोलॅबोरेशन आहे, त्या कुटुंबाच्या योगदानासाठी महत्वपूर्ण असलेलं लक्षात येतं. या ठिकाणी ज्या मेजर हिट्स आहेत NEPच्या, त्या मेजर हिट्समध्ये काही हिट्स सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करते. डिस्टन्स लर्निंग वरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोकस करण्यात आलेला आहे की जे लोक काही कारणामुळं नियमित शिक्षण या ठिकाणी घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध या ठिकाणी करून देण्यात आलेल्या आहेत. NRFची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं, मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन. आपल्याला माहितीये, जेव्हा आपण 11वी-12वीला आर्ट्सला ऍडमिशन घेतलेलं होतं, आर्ट्सचा विद्यार्थी म्हणजे ज्याला काहीच येत नाही अशी समज होती आणि आज देखील आहे. पण आज अशी सायन्स, अरे बापरे, तो सायन्स करतोय, तो विद्यार्थी, तो खूप हुशार आहे. तो जरी हुशार नसेल तरी सुद्धा ही एक समज होती की आर्ट्स म्हणजे BA जो करतो तो बेकार ऑफ आर्ट्स, तो खरा तर ब्रिलियंट ऑफ आर्ट्स असतो. पण हा समाज मान्य करायला तयार नाही. का तयार नाही? इथे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. महात्मा गांधीजीकडे एक विद्यार्थी आला नोकरीसाठी. तो नोकरी मागण्यासाठी महात्मा गांधीजीकडे गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींनी विचारलं की तुझं शिक्षण काय झालेलं आहे. त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पदवीपर्यंत शिक्षण झालेलं होतं. दुसरा प्रश्न गांधीजींनी त्या विद्यार्थ्याला विचारला की तुझ्याकडे कुठलं कौशल्य आहे किंवा तू असं कुठलं कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने, सर्व उत्कृष्ट पद्धतीने करू शकतोस. त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला कुठलंही उत्तर देता आलं नाही की मी फक्त BA आहे, माझ्याकडे इतर कुठलंही कौशल्य नाहीये. याचा अर्थ असा की आम्ही शिक्षण घेत असताना कौशल्य अंगीकारणं सोडून दिलेलं आहे. प्रत्येक विषयामध्ये काहीतरी दडलेलं आहे, ते घेण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येकाने केला पाहिजे. मग त्या ठिकाणी प्राध्यापक असतील किंवा विद्यार्थी असतील. म्हणून याच्या पलीकडे NEPनं पाऊल टाकलेलं आहे की आर्ट्सचा विद्यार्थी हा फक्त आर्ट्सचा नाहीये, तो सायन्स शिकू शकतो, तो कॉमर्स शिकू शकतो. म्हणजे मल्टिपल एंट्री. त्याच्यानंतरचा महत्वाचा फायदा असा आहे विद्यार्थ्यांसाठी, मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स. फॉर एक्झाम्पल, अकुलवर सरांनी आत्ताच सांगितलं की 4 वर्षाची डिग्री असेल, त्यामध्ये BA, BSc किंवा BCom फर्स्ट इयर झाल्यानंतर तो विद्यार्थी, त्याला काही आर्थिक अडचणी असतील किंवा त्याच्या कौटुंबिक अडचणी असतील, त्या अडचणीमुळे तो शिक्षण घेऊ शकत नाही. त्यावेळेस तो शिक्षण क्षेत्राच्या त्या बाहेर पडू शकतो. मात्र तो 10 वर्षानंतर सुद्धा परत ते शिक्षण घेण्यासाठी येऊ शकतो.
याचा अर्थ तो आओ जाओ शिक्षण तुम्हारा ही पद्धती NEP-नं या ठिकाणी लागू केलेली आहे. हा फार महत्वाचा सकारात्मक बदल विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आहे. मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पॉइंट याचा अर्थ आपण आताच पाहिला की आर्टचा विद्यार्थी त्याला फिजिक्स शिकायचं असेल तर तो फिजिक्स शिकू शकतो. सायन्सचा विद्यार्थी त्याला न्यूटनचा सिद्धांत शिकून बोर झालेला आहे किंवा मॅथचा कॉस थीटा शिकून त्याला बोर झालेला आहे, तर तो डिस्को डान्स करण्यासाठी इकडे आर्ट्समध्ये येऊ शकतो. याचा अर्थ असा की कंटिन्यू आणि त्यांना आवड कशी निर्माण होईल याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. याचबरोबर कंटिन्यू अँड हॉलिस्टिक असेसमेंट त्याच्या सेमिस्टर वाईज एक्झाम असणार आहे. याचबरोबर इंटरनल एक्सटर्नल एक्झाम असणार आहेत. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा भाग तो स्वतःचं मूल्यमापन स्वतः करणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचबरोबर त्याच्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा त्याचे मूल्यमापन करणार आहेत. जे मागच्या स्लाइडमध्ये जे आपण पाहिलं इथिक्स, इतरांसोबत वागताना कसं वागलं पाहिजे आणि ते वागणं आपल्या गुणावर जर परिणाम करत असेल तर नक्कीच तो विद्यार्थी सुधारू शकतो. असा जर तो सुधारणार नाही, मात्र मार्काची भीती म्हणल्यानंतर एक ह्युमॅनिटी एकमेकांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांचा कसा आदर केला पाहिजे, तो प्रयत्न या ठिकाणी या NEP मध्ये करण्यात आलेला आहे. याचबरोबर मीडियम ऑफ टीचिंग अँड लँग्वेज एज्युकेशन 5वी पर्यंत प्राथमिक शिक्षण या ठिकाणी त्यांना मातृभाषेमध्ये देणं हे अनिवार्य आहे. मात्र बऱ्याच वेळेस ते त्या स्कूलवरती डिपेंड असेल. म्हणजे काही गोष्टी शिकणं अनिवार्य नसेल, काही गोष्टी शिकणं अनिवार्य असेल. त्यानंतर फोकस ऑन स्किल डेव्हलपमेंट आजचा विषयच आहे NEP अँड स्किल डेव्हलपमेंट. स्किल ओरिएंटेड मग ते लोकप्रशासन असेल किंवा भौतिकशास्त्र असेल. लोकप्रशासनाचे जनक द फादर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वुड्रो विल्सन असं सांगतात की एका तलवारीला धार देणारा व्यक्ती तो धार देत असेल तर त्याची धार देण्याची पद्धत मी अवलंब करेन. मात्र तो धार देण्याचा जो त्याचा हेतू आहे तो मी अवलंब करणार नाही. म्हणजे NEP आणि स्किल आज जरी महत्वाचं या ठिकाणी मांडलं जात असलं तरी याला फार मोठी परंपरा आहे. उदाहरणार्थ अर्जुन द्रोणाचार्याचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता जे मी तुम्हाला सांगितलं वुड्रो विल्सन यांचं उदाहरण की चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या प्रशासनाची दखल जागतिक स्तरावरती घेतली जाते. जे त्यांच्याकडे ज्या स्किल आहेत त्या स्किल आज लोक शिकण्यासाठी आतुर आहेत. भगवद्गीता जगाच्या अनेक विद्यापीठामध्ये आज शिकवली जाते. याचं कारण काय? भगवद्गीतेमध्ये असलेलं जे कौशल्य आहे, त्या ठिकाणचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान त्याचा विकास कसा केला पाहिजे याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. याचबरोबर अर्ली एज्युकेशन म्हणजे तो कमी एज्युकेशन घेऊन सुद्धा अनेक जॉब या ठिकाणी मिळवू शकतो. त्यानंतर सुद्धा तो ड्रॉप आउट करून परत ते एज्युकेशन कंटिन्यू करू शकतो. यावरती भर देण्यात आलेला आहे. सरांनी आता जो फॉर्म्युला सांगितला फार मोठा बदल या ठिकाणी NEP मध्ये झालेला आहे. आधी जे होते 10+2 होतं, मात्र आज 5+3+3+4 आलेला आहे. यावरती विशेष बोलण्याची आवश्यकता नाही. NEP 2020 स्किल डेव्हलपमेंट जे आहे ते 21व्या शतकामध्ये या विद्यार्थ्यांचा विविध शिक्षण देऊन, प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये अबिलिटी कशी निर्माण होईल, एक चांगली क्षमता कशी निर्माण होईल आणि देशाला एक सुजाण नागरिक कसा मिळेल याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कारण की जगात पुढच्या 10 वर्षात सर्वात जर तरुण वर्ग जर कोणाकडे असेल तर भारताकडे आहे. आणि या तरुण वर्गाची बौद्धिक क्षमता योग्य प्रमाणात जर या ठिकाणी वापरात आली तरच भारत केवळ ज्ञान संपदेमध्ये प्रथम नाही तर आर्थिक महासत्तेमध्ये नंबर मिळवू शकतो. याचा प्रयत्न NEP करते. कारण की त्याच्या वैयक्तिक शिक्षणाकडे, त्याच्या कलतेकडे, त्याच्या आवडीकडे या ठिकाणी महत्व देण्यात आलेलं आहे. याचबरोबर या NEP अंतर्गत महत्वाच्या गोष्टी म्हणजे
असलेल्या संसाधनाचा तो आहे त्या भागामध्ये कसा उपयोग करून घेईल, ज्ञान संपदा तो कसा बनेल याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ लोकप्रशासनाला SEC अंतर्गत जो विषय आहे तो ई प्रशासन आहे. मग ई प्रशासनाअंतर्गत नुकतंच मुख्यमंत्री लाडली बहीण योजना होती. तर त्या लाडली बहीण योजनेअंतर्गत सुद्धा विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो की तो ऍप कसा वापरायचा किंवा त्यामध्ये फॉर्म कसे भरायचे, किंवा ई स्कॉलरशिप. आज सगळीकडे आज आपण पाहतोय ई हा शब्द फार दडलेला आहे. ई शिवाय आज कोणालाच पर्याय नाहीये. मग त्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर आपल्या विद्यार्थ्यांनी कसा केला पाहिजे. आर्टचा विद्यार्थी ई गव्हर्नरचा पेपर शिकून ते कौशल्य संपादन करून तो दररोजचे पैसे कमवू शकतो का, आपला स्वतःचा खर्च तो भागवू शकतो का, त्यामध्ये तो तो अधिक डेव्हलप झाला, तो CSC सारखे सेंटर काढून, डिजिटल सेवा सारखे केंद्र काढून उपजीविकेचं एक महत्वाचं साधन त्याला मिळू शकतं का, याचा प्रयत्न या ठिकाणी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनने केलेला आहे. म्हणजे NEP अंतर्गत एक तांत्रिक क्रांतीच्या उंबरवठ्यावरती आम्ही उभे आहोत आणि तो उंबरवठा चांगल्या पद्धतीने जर आम्ही पार केला तरच चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये एक चांगला विजय म्हणून आपण या ठिकाणी घोषित होऊ. परिणामी रोजगारांच्या अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध होतील. कारण आज आपल्याला माहितीये सरकारी नोकरी मिळणं सगळ्यांना शक्य नाही. PPP मॉडेल या ठिकाणी शासनाने स्वीकारलेलं आहे. LPG अंतर्गत बऱ्याच नोकऱ्या या ठिकाणी शासनाने कमी केलेल्या आहेत. म्हणून स्वतःच्या पायावरती उभं राहून इतरांना कसं रोजगार देता येईल याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आवाज नाही येते मॅडम. एकच मिनिट. आता येतो का आवाज? नाही येतोय का? नाही नाही नाही, आवाज नाही तुमचा येतो. चालू ते screen- चालू झालंच नाही मॅडम. ते सुरुवातीला पासून जर चालू केलं तर आवाज लक्षात येईल. आता येतोय का? नाही येत नाही. ओके, ठीक आहे. मी सांगते या ठिकाणी की जर्मनीमध्ये या ठिकाणी तर जर्मनीमध्ये वेल्डिंग असेल, इलेक्ट्रिशियन असेल, प्लंबिंग असेल, वेब डिझाईन असेल, कारपेंटर असेल, या सगळ्यांना फार महत्वाचं स्थान आहे. कारण की त्यांनी भलं एज्युकेशन घेतलेलं नसेल पण ते त्यांच्या कार्यामध्ये एवढे कौशल्य प्राप्त आहेत, एवढे निपुण प्राप्त आहेत की त्यांना चॅलेंजेस नसतं आणि तिथं त्या गोष्टीला अधिक महत्व दिलं जातं. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. विकसित देशामध्ये हे कौशल्य प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न, त्यांना त्यामध्ये अधिक विकसित कसं करता येईल याचा प्रयत्न तिथं केला जातो. आमच्याकडं आता हे सुरू झालेलं आहे. म्हणजे कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं सकारात्मक पाऊल आम्ही या NEP अंतर्गत टाकलेलं आहे. यानंतर उच्च शिक्षणामध्ये फार मोठा बदल जो झालेला आहे तो सरांनी सांगितलेला आहे, तरी पण मी एक थोडासा रिपीट करते. या ठिकाणी BA असेल, BCom असेल, BSc असेल,
यामध्ये हा फार मोठा बदल झालेला आहे. BA कंप्लीट झाल्यानंतरच पदवी मिळेल असं नाही या ठिकाणी. विद्यार्थ्यांनी फक्त फर्स्ट इयर कंप्लीट केलेलं आहे. त्यावेळेस त्याला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, BA इन ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असं त्याला दिलं जाईल. दुसऱ्या वर्षामध्ये तो 1 वर्ष सोडून गेलेला आहे किंवा त्यांनी 2 वर्ष पूर्ण केलेले आहेत. ग्रॅज्युएशन इन डिप्लोमा असं त्याला दिलं जाईल. तिसऱ्या वर्षामध्ये त्याला डिग्रीचं सर्टिफिकेट दिलं जाईल आणि चौथ्या वर्षामध्ये रिसर्च ग्रॅज्युएट म्हणून त्याला हे सर्टिफिकेट दिलं जाईल. या अनुषंगाने असं लक्षात येतं, MPSC आणि UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे 4 वर्षाची डिग्री करण्याची आवश्यकता नाही. ते केवळ 3 वर्षाची डिग्री करू शकतात. या मात्र ज्यांना PG करायचं आहे, त्या PG करणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्यांनी 4 वर्षाचं PG केलेलं आहे, त्यांना 1च वर्षाची PG अलाव आहे, करू शकतात. पहा, आधीही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन 5 वर्षाचंच होतं. आताही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन 5च वर्षाचं आहे. फरक काय आहे? असं खाण्याऐवजी या पद्धतीने या ठिकाणी खाण्यात आलेला आहे. म्हणजे या अनुषंगाने आपल्याला हायर एज्युकेशनमध्ये हा बदल म्हणता येईल किंवा एक रिएंट्री विद्यार्थ्यांची सोय बघून या ठिकाणी हा बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर महत्वाचं जे आहे विद्यार्थ्यांचं ABC ID कार्ड. जसं आपलं अकाउंट असतं बँकेमध्ये, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं डिजिटल अकाउंट असेल. या डिजिटल अकाउंटवरती आपण पैसे खर्च केल्यानंतर आपलं अकाउंट रिकामं होतं. मात्र यांनी एकदा स्किल मिळवली, एकदा एज्युकेशन या ठिकाणी प्राप्त केलं, की त्यानंतर जे क्रेडिट्स आहेत, ते क्रेडिट्स त्याच्या ABC ID मध्ये, त्याच्या या डिजिटल लॉकरमध्ये जमा होतील. जेणेकरून तो दुसरे जे क्रेडिट्स मिळवणार आहे दुसऱ्या शाखेमध्ये जाऊन, ते सुद्धा क्रेडिट्स या ठिकाणी जमा होतील. म्हणजे मार्क्स मेमो किंवा सर्टिफिकेट्स किंवा गुण या ठिकाणी हातात घेऊन फिरण्याची आज गरज नाही. कोणत्याही वेळी, कोणत्याही, कोठेही हे ABC ID उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्यांची फार मोठी सोय या ठिकाणी झालेली आहे. या NEPच्या अंतर्गत जे फार मोठे बदल या ठिकाणी झालेले आहेत, ते म्हणजे करिक्युलम जे आहे, ते करिक्युलम बदलण्यासाठी सिलेबस बदलणं, सिलेबस या ठिकाणी तयार करत असताना जॉब ओरिएंटेड कसा सिलेबस बनवता येईल याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. फ्लेक्सिबिलिटी त्यामध्ये आहेच. याचबरोबर क्रेडिट बेस्ड आहे. ऑनलाईन लर्निंग वरती या शिक्षणामध्ये भर आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे की आम्ही या ठिकाणी एवढा वेळ घालतोय, एवढं आयुष्य घालतोय, तर त्यातून आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, याचा पूर्ण विचार या ठिकाणी सिलेबसमध्ये करण्यात यावा. पेडागॉजी म्हणजे इंटरडिसिप्लिनरी आहे. रिसर्च ओपन डिस्टन्स लर्निंग आहे. एक्झामिनेशन जे आहे ते कंटिन्युअस आहे. याचबरोबर आता जे आपण पाहिलं ABC ID ला या ठिकाणी एक मायक्रो मास्टर सर्टिफिकेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याचं याचबरोबर स्टुडंट वेलनेस, विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी कॅम्पसमध्ये जास्त कसा राहील याचा प्रयत्न, यासाठी त्याला हॉस्टेल उपलब्ध करून देणं, मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून देणं. कारण की एक विचारधारा असते की विद्यार्थी ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणाचा त्यावरती परिणाम होतो आणि हॉस्टेलचं किंवा एकंदरीतरित्या त्या सर्कलचं जे वातावरण असतं की विद्यार्थ्यांना एक प्रगत करण्याचं वातावरण असतं. त्यामुळे या स्टुडंट वेलनेसला इथं भर देण्यात आलेला आहे. याचबरोबर उद्योगशीलता, व्हॅल्यू बेस्ड अभ्यासक्रम या ठिकाणी तयार करण्यात यावेत. जरी तो BAचा असला, BSCचा असला, तरी त्याबरोबर इतर सर्टिफिकेट कोर्सेस, जेणेकरून त्याची स्किल डेव्हलप होईल आणि यातून तो काय होईल, ग्लोबल सिटिझनशिप एज्युकेशन, एक स्टुडंट एक्सचेंज. केवळ आम्ही अमेरिकेमध्ये जाणार नाही, अमेरिकेचे लोक आमच्याकडे कसं येतील, या अनुषंगाने सुद्धा इथे विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे फार मोठी एज्युकेशन सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. इथं असं लक्षात येतं की प्रॅक्टिकल नॉलेजला विशेष महत्व इथं दिलेलं आहे. मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस आहेत. एकाच वेळेस अनेक लँग्वेज विद्यार्थ्यांना शिकण्यात येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं स्किल जी आहे ती स्किल डेव्हलप विद्यार्थ्यांची होणार आहे. एक माइंडसेट बदलणार आहे विद्यार्थ्यांचा. एक व्होकेशनल नॉलेज, व्होकेशनल ट्रेनिंग
या ठिकाणी दिली जाणार आहे. रट्टामार पद्धत संपुष्टात येणार आहे. मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल टास्किंग प्रोग्राममुळं अभी नहीं पढ़ा तो बाद में पढ़ो अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे कधीही आउटपुट त्याचं मिळणार आहे. याचबरोबर या ठिकाणी अपनी भी सुनो, अपने माँ बाप की सुनो आणि आगे आने वाली फ्युचर की भी सुनो. थोडक्यात या ठिकाणी NEP-नं जो फार मोठा बदल केलेला आहे, म्हणजे माझ्या आई वडिलांना वेगळंच आवडतं. त्यांच्या आवडीनुसार 1 वर्ष करा. तुम्हाला वेगळंच आवडतं. तुमच्या आवडीनुसार 1 वर्ष करा. आणि करिअर वेगळंच आहे. कारण की आवडीमधून आर्थिकता निर्माण होईलच असं नाही. मग आर्थिक संपन्न होण्यासाठी करिअर बेस्ड नॉलेज तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे. ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. थोडक्यात आओ जाओ शिक्षण तुम्हारा अशी ही NEP 2020 ची व्यवस्था आहे. या ठिकाणी मला जाधव सरांनी या ठिकाणी बोलावलं. मला बोलण्याची संधी दिली. ही फार मोठी संधी माझ्यासाठी आहे. त्यामुळं मी त्यांच्या प्राचार्यांचे, त्यांच्या संस्थेचे मनापासून आभार मानते आणि अनेकांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं. याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण समाज माध्यम, इंटरनेट आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अगदी समाज माध्यमातील सुप्रसिद्ध जे ध्रुव राठी आहेत त्यांचे व्हिडिओ, आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आला, परंतु आपला उद्देश आणि आपण सविस्तरपणे आम्हा सर्व सहभागींना नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब यांना अशी विनंती करतो की त्याने आजच्या या वेबिनारचा अध्यक्षीय समारोप करावा. प्राचार्य साहेब. हॅलो सर. माझा नमस्कार. हा येतोय सर, आवाज येतोय सर. सर्वांना माझा नमस्कार. आज IQAC व पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या संयुक्त विद्यमाने हा राष्ट्रीय वेबिनार आयोजित केला होता. या वेबिनारसाठी आपल्याला जे लाभलेले रिसोर्स पर्सन होते, आमच्याच कुटुंबातले एक आवाज येत नाहीये सर. सर सर आवाज होते. येतोय सर आता. हा, आपल्याच लातूरचे श्रीमती रेड्डी मॅडम, ज्या की सुशीला देवी देशमुख महाविद्यालयाच्या प्रोफेसर आहेत. सर्वप्रथम मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर प्रोफेसर DB जाधव यांचे आभार व्यक्त करतो व त्यांना अभिनंदन करतो. त्यांचं NEP 2020 या विषयावर व स्किल बेस्ड एज्युकेशन या विषयावर त्यांनी हा वेबिनार ठेवला. आता या स्किल बेस्डच्या माध्यमातून, NEP-च्या माध्यमातून बऱ्याचशा चर्चासत्रामधून आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं प्रबोधन झालेलं आहे. परंतु आज ज्या पद्धतीनं अकुलवार सरांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या संदर्भामध्ये जे त्याचा आकृतीबंध सांगितला तोही सर्वांना ज्ञात आहे. त्याचबरोबर स्किल एज्युकेशन जे काही या NEP 2020 मध्ये इन्क्लूड केलेलं आहे, या संदर्भामध्ये त्यांनी एक मुख्यत्वे एक चांगली गोष्ट सांगितली की स्किल बेस्ड मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की विद्यापीठानं बकेट लिस्ट मध्येच दिलेल्या आहेत, परंतु त्याचा मूळ उद्देश जो आहे तो म्हणजे लिटरसी, लर्निंग आणि लाईफ स्किल्स. तर या
जो मूळ उद्देश, या मूळ उद्देशाला धरून जो स्किल बेस्ड अभ्यासक्रम आहे, तर विद्यापीठानं केलेल्या अभ्यासक्रमापेक्षा मला याच्यामध्ये थोडंसं अपेक्षित असं होतं की किंवा जी विद्यापीठाची पॉलिसी आहे किंवा युजीसी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करून या स्किल बेस्ड एज्युकेशन मध्ये ज्या त्या विभागानुसार, ज्या त्या परिस्थितीनुसार, ज्या त्या सामाजिक परिस्थितीनुसार त्या महाविद्यालयाला म्हणा किंवा त्या परिसरासाठी आपण फ्लेक्झिबिलिटी द्यायला पाहिजे होती. त्यामुळं ज्या भागामध्ये ज्या गोष्टीला महत्व आहे, ज्या गोष्टी तिथं उत्पादित होतात किंवा ज्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या गोष्टीची कला आहे ती विकसित झाली पाहिजे, अशा पद्धतीनं तो त्या महाविद्यालयानं स्किल बेस्ड डेव्हलप केला असतं तर तो खूप चांगलं झालं असतं. जसं रेड्डी मॅडमने देखील सांगितलं की स्किल बेस्ड मध्ये जसं IKS चा उल्लेख केला, IKS च्या बाबतीमध्ये देखील तिथंही विद्यापीठानं काही म्हणजे ठरवून दिलेले IKS चे अभ्यासक्रम आहेत. त्याच्या व्यतिरिक्त देखील आता इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये जसं आपण पाहतो की आपलं जी धरोहर आहे किंवा आपली जी संस्कृती आहे ही खूप मोठी आहे, हे सर्वांना माहीत आहे. परंतु अशा काही गोष्टी आहेत की जे लोक ज्या परिसरामध्ये राहतात तिथं देखील इंडियन नॉलेज सिस्टीमच्या माध्यमातून तिथला वैयक्तिक IKS च्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना तिथला इतिहास म्हणा किंवा तिथलं ज्या पुरातन नॉलेज आहे किंवा ज्या काही सामाजिक त्या काळच्या समस्या होत्या किंवा त्यावेळेसची संस्कृती होती याचं दर्शन आपण IKS च्या माध्यमातून दिलं गेलं असतं असं मला वाटतं. परंतु ठीक आहे, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या गोष्टी परत आणखीन याच्यामध्ये बदल होऊ शकतील असं मला वाटतं. कारण जो ड्राफ्ट जो दिलेला आहे, या ड्राफ्टच्या मिटिंगलाही मी सुरुवातीला होतो, जो की जो दिल्लीवरून आपल्याला सर्व प्राचार्यांना ते ऑनलाईन NEP च्या माध्यमातून जे काही आपलं म्हणणं आहे आणि त्यांचंही ऐकून घेण्यासाठी होतो. त्यावेळेस मी असं सांगितलं होतं की जसं सुरुवातीला युजीसीनं स्वतः ड्राफ्ट तयार केलेला जो सिलेबस आहे त्यामध्ये आपल्या परिसरानुसार 20% बदल किंवा ज्याला आपण समानता म्हणतो, सर्व विद्यापीठामध्ये सर्व महाविद्यालयामध्ये त्या सिलेबसची समानता येईल अशा पद्धतीनं तो युजीसीनंच ड्राफ्ट देणं अपेक्षित होतं. परंतु आपल्या विद्यापीठांना आपल्या विषयाचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यासाठी तो दिला गेला. आणि ठीक आहे, आपण जसं म्हणता की आपण पाहतो NEP च्या माध्यमातून होलिस्टिक अप्रोच, पिडॉलॉजिकल अप्रोच ह्या गोष्टी आल्या, परंतु या गोष्टीसाठी ज्या त्या विद्यापीठाला किंवा ज्या त्या महाविद्यालयांना पुढे त्यांच्या भागातल्या परिस्थितीनुसार काही बदल घडवता आले असते आणि सर्वभौम असा युजीसीच्या मार्फत आलेला सिलेबस आणखी प्रभावी ठरला असता असं मला वाटतं. आज या चर्चासत्राच्या माध्यमातून का होईना परंतु हा एक संदेश माझा राहील की याच्यानंतर हा काही फायनल ड्राफ्ट नाही, ह्याच्यानंतर ज्यावेळेस सिलेबस बदल होईल त्यावेळेस कदाचित युजीसीच्या माध्यमातून आपल्याला एक युनिक म्हणजे सर्वांसाठी सारखा आणि त्यामध्ये आपल्या परिस्थितीनुसार एक 20% बदल करता यावा अशा पद्धतीचा ड्राफ्ट येईल. तरी मी या प्रसंगी पुन्हा एकदा आपले जे आजचे रिसोर्स पर्सन आहेत अकुलवार सर, रेड्डी मॅडम यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला वेळात वेळ काढून आम्हाला या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन वेबिनार मध्ये आपण आपलं भाष्य केलं आणि यापुढेही आपल्या अशा शैक्षणिक उपक्रमामध्ये आपला सहभाग राहील अशी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व ऑनलाईन जे प्राध्यापक आहेत, आता विशेषतः विद्यार्थी अपेक्षित होते परंतु विद्यार्थी नाहीत असं मला वाटतं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या बाबतीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही अपेक्षा आहेत त्यांचं अपेक्षा व त्यांना वाटणारा जो बदल आहे तो खरंच पॉझिटिव्ह आहे का हे जाणून घेणं चांगलं झालं असतं. परंतु दुर्दैवानं विद्यार्थी याच्यामध्ये जॉईन नाही. ठीक आहे, आपण विद्यार्थ्यापर्यंत परत एकदा आणखीन हा मेसेज पाठवावा. या प्रसंगी मी
एवढंच माझं मत मानतो व माझे अध्यक्षीय समारोप संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण NEP-च्या दृष्टीनं प्रत्यक्ष व्यावहारिक अंमलबजावणीचं त्याचं जे रूप आहे, त्या अंमलबजावणीच्या रूपामध्ये येणारे जे काही अडचणी आहेत त्या अनुषंगाने आपण जर असं प्रदर्शन केलं त्यानंतर कार्यक्रमाच्या आपण उत्तरार्धाकडे येत आहोत. वेबिनार या वेबिनार साठी रिसोर्स पर्सन म्हणून केवळ एका फोनवर दोन्ही रिसोर्स पर्सननी सहमती दर्शवली. तसंच आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य साहेबांनी प्रत्येक डिपार्टमेंटला वेबिनारचं आयोजन करण्यासाठी म्हणजे प्रत्येकानं तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, प्रत्येकानं ते आत्मसात केलं पाहिजे आणि प्रत्येकानं ते अंगवळणी पडून म्हणजे आंघोळी प्रत्येकाच्या पडलं पाहिजे म्हणून त्यांनी झूमच्या सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून सर्व डिपार्टमेंटला एक म्हणजे वेबिनारचं म्हणजे आयोजित करण्याचा आग्रह धरला. तसंच अजून काही ज्या काही नवीन इनोव्हेटिव्ह काही गोष्टी आमच्या महाविद्यालयामध्ये करतात त्याचं सगळं श्रेय आमचे महाविद्यालयाचे जे म्हणजे डायनामिक प्रिन्सिपल आहेत आदरणीय काकडे सर यांना जातं. तर त्यांचे आभार, रिसोर्स पर्सनचे आभार. त्यानंतर या वेबिनारसाठी आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक महादेव जोगडे सर यांनी सहकार्य केलं. दुसरे उपप्राचार्य मेजर मिलिंद गायकवाड सर यांनी सहकार्य केलं, त्यांचेही आभार. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आणि हमी कक्ष IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर LB जाधवर सर यांनी मला या वेबिनारच्या अनुषंगाने मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच या वेबिनारला सुचारूपणे संचलित करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे टेक्निकल एक्सपर्ट्स म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल गोपाळ सगर सर, कुंभारे सर, तसेच शेवटी सगळ्यात महत्वाचं ज्यांनी म्हणजे आजच्या डाटा युगामध्ये 2 तास तुम्ही डाटा माझ्यासाठी खर्च केलात, सहभागी झालात त्याबद्दल, कारण सर्वजणांचा डाटा खूप महत्वाचा आहे. एवढा महत्वाचा तुमचा सगळ्या गोष्टी म्हणजे वेळ तुम्ही दिलात त्याबद्दल सर्वांचे तुमचे आभार व्यक्त करून या ठिकाणी हा वेबिनार संपला असं अध्यक्षाच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.